अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 77 ना 71, श्लोक क्रमांक 35 आणि ओबी क्रमांक 771 ला थांबलो होतो. बुद्धी सांगितली, एक सत्वगुणी बुद्धी, एक रजोगुणी बुद्धी, एक तमोगुणी बुद्धी. त्यांची परत कर्तृत्व सांगितली. त्यांचं आता धैर्य सांगणार. त्यांचं धैर्य किती अफाट आहे. तमोगुणी माणसाचं पण धैर्य आहे, रजगुणी माणसाचं पण आहे, सत्वगुणी माणसाचं पण आहे. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं होतं. शेवटच्या ओळी आपण पाहिलेल्या होत्या. सूर्य मार्ग गोचरू होय आणि तो चालती किर पाय परी चालणे ते आहे धैर्य जेवी. बघा, सूर्य उगवल्यानंतर रस्ते दिसतात आणि आपल्याला ज्या रस्त्याला जायचंय तो दिसतो आपल्याला, पण एवढा 35 किलोमीटर चालायचंय हे म्हणत असताना त्याच्याकडे काय पाहिजे? ते धैर्य पाहिजे. मी एका दिवसात 35 किलोमीटर चालून जाईल, काय एवढं विशेष आहे? ते धैर्य पाहिजे ते म्हणतात बा. आणि तो चालती किर पाय, पाय चालणार आहे परी चालणे ते आहे धैर्य जेवी. तिथं चालायला जसं तानाजी मालुसरीला बाबा बाजी प्रभू देशपांडे त्यांनी जसं धैर्य होतं त्यांच्या, जोपर्यंत तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत तुम्हाला इथून एकाला घुसून देणार, ते धैर्य पाहिजे. ते म्हणतात तैसी बुद्धी कर्माते दावी. बुद्धी दाखवणार हे करायला पाहिजे, पण हे करत असताना आपल्याकडे ते एवढं धैर्य पाहिजे, मी शेवटच्या क्षणापर्यंत तिथं निकराने लढत देईल, मग काही झालं तर चालेल पण मी शेवटपर्यंत मागं हटणार नाही, अशा प्रकारचं ते धैर्य पाहिजे. तैसी बुद्धी कर्माते दावी, ते कर्ण सामुग्री निपजवी. बघा, कर्ण सामुग्री 2 नंबर साधन सामुग्री उत्पन्न करते ती बुद्धी आहे ना. हे करायचंय, मग याला काय काय सामुग्री पाहिजे ते पण तुम्हाला ही मिशन सक्सेस करायची. तुम्हाला किती सैन्य दल पाहिजे, तुम्हाला किती दारुगोळा पाहिजे ते पण देईल. दारुगोळा आहे, सैन्य आहे, पण धैर्य पाहिजे. ज्या वेळेला अर्जुनाचं आणि त्या 5 पांडवांचा अज्ञानवास उघडा करायचा आहे आणि मग परत 13 वर्ष त्यांना काय होणार, परत अज्ञातवासात राहावं लागणार त्यांना. मग ते त्यांचे शेवटचे दिवस आले होते, त्याला ते उघड करण्यासाठी मुद्दाम सगळं हस्तिनापुरातले बलाढ्य वीर घेऊन गेले तिथे लढाई करायला. आणि तिकडे गेल्यानंतर आता यांना तर प्रगट नाही व्हायचं ना, यांना गुप्त ठेवायचंय, नाही तर अर्जुन हा एकट्याला हरू शकत होता. पण काय करायचं, मग तिथला तो राजा होता ना, उत्तानपाद नाही, उत्तरेच्या बापाचं नाव काय, विराट राजा. शाबास काका, आल्या आल्या लगेच हजेरी लगेच. विराट राजा आहे ना, तो गैरहजर होता. तर पोरगा म्हटला मी लढाई करील, मी लढाई करील. आणि बहिणीला काय म्हटला माहितीये का, तुला उत्तरे त्या सगळ्या योद्ध्यांच्या अंगावरचे कपडे तुला आणून देतो, कारण शुभ्र वस्त्र घालायचे. कोण? भीष्माचार्य. प्रत्येकाची वस्त्र भारी होती, ते वरती शर्ट घालत नसायचे ती लोक. त्यांची जी जॅकेट असायची ती कशाची असायची, सोन्याची असायची, सोन्याची जॅकेट त्यांची. तुला त्यांची सगळे कपडे देईल. पण ते सगळा पाहिल्यानंतर रणधुमाळी मागेच पळाला गेला होता किती ताकदीनेशी, पण त्याच्याकडे काय नव्हतं, धैर्य. आणि म्हणाला अर्जुना पळव रथ. अर्जुन नाही त्याचं नाव, काय ते आलं ब्रह्मंडला काय नाव होतं त्याचं, पळव मागे रथ पळव. तो पळायला लागला ना, अर्जुनाने लांब गेलो त्याला परत उचलला, रथात टाकला. आता पळायचं नाही, तू काय सांगितलं बहिणीला, मी यांच्या अंगावरची मी आहे ना, तू लढ. आणि मग त्यांना ते धैर्य पाहिजे. किती आवाक्यात गेला, सामुग्री होती त्याच्याकडे. ते म्हणतात ते कर्ण सामुग्री निपजती परी निपजवया व्हावी धरिताजे. त्याच्यामध्ये म्हणजे वैराग्यासारखं बळ पाहिजे, ज्ञान पाहिजे आणि वैराग्यासारखं हत्यार पाहिजे. पण त्या मानगुटामध्ये तुझ्या काय पाहिजे, ते शस्त्र चालवायला काय पाहिजे, ताकद पाहिजे, ते धैर्य पाहिजे. त्या धैर्याबद्दल ते सांगतात. ते म्हणतात धरिताजे 4 नंबर. ते म्हणतात ते धैर्य पाहिजे, असं आपण करणार. ते हे गा तुझ प्रती सांगितली त्रिविध धृती, या कर्मत्रया निष्पत्ती झाली या. मग या कर्मामध्ये तुला 3 प्रकारच्या धृती सांगितल्या, आणि त्या 3 प्रकारच्या धृतींमध्ये जर तू सत्वगुणातली, रजगुणातली, आणि मग तुला सुख भेटेल. अज्ञानी माणसाचं कल्पना असू द्या, आपलं एवढं झालं का आपण सक्सेस झालो, त्याच्यात पण त्याच्याकडे काय पाहिजे, धैर्य. त्याला त्याच्यात सुख भेटेल. क्षत्रियाला युद्धामध्ये सुख भेटेल, आणि ज्ञानी माणसाला संसार जिंकला त्याचं सुख भेटेल. त्याच्यासाठी शेवटच्या याच्यापर्यंत त्याच्याकडे काय पाहिजे, धैर्य पाहिजे. येथ फळचे एक निपजे, ते सुख जया ते म्हणजे. आणि ते धैर्य असल्यानंतर तुम्ही जर त्याच्यात सक्सेस झाले तर तिथं फळ काय मिळणार आहे, सुख जया ते म्हणजे.
तेही त्रिविध जाणीजे कर्म वंशे. मग त्या कर्माप्रमाणे 3 प्रकारचं सुख आहे. व्यवहारातलं पण सुखच आहे ना, पण ते कसं आहे क्षणिक सुख आहे. आणि परमार्थिक सुख कसं आहे शाश्वत आहे. आणि निम पारमार्थिक आहे ते स्वर्गापर्यंत जाणार आहे. त्या सुखाच्या कल्पना आहेत. ते म्हणले कर्म वशे तेही त्रिविध जाणीजे. त्या धैर्यातून निवडलं. धैर्य 3 प्रकारचं, बुद्धी 3 प्रकारची, धैर्य 3 प्रकारचं, कर्म सक्सेस झाले त्याच्यातून सुख भेटलं ते पण 3 प्रकारचं. एक राजसी सुख आहे, एक तामसी सुख आहे आणि एक सात्विक सुख आहे. तरी फळरूप ते सुख त्रिगुण भेदले देख. विवंचू आता चोख चोखी बोली. आता तरी ते फळरूप ते सुख त्रिगुणी ते भेदले देख. ते फळ आहे ना सुखाचं, ते पण 3 गुणांमध्ये भेदलेले. एक सत्व गुणामध्ये भेदलेले, एक रजगुणामध्ये भेदले आणि एक तमोगुणामध्ये. विवंचू आता चोख, आता त्याचं विवेचन करतो चोख बुद्धीने. माझ्याकडून चोख बुद्धीने त्याचं निरूपण होणार आहे, पण तुझ्याकडून सुद्धा ऐकताना तू कसा पाहिजे, परी चोखी ते कैसी सांगे. पै घेऊ आता बोल बोल बघे, कानाची येणे लागे हातीचा मळ. तुला मी सांगतोय आता तू अलर्ट हो, मी तुला एकदम फायनल ज्ञान सांगतोय, पण त्यावेळेला तू ऐकताना अलर्ट हो, म्हणजे या कानाने नको अलर्ट हो, अंतःकरणाने अलर्ट हो. अंतःकरणाच्या 4ही कप्प्याने उठाव केला पाहिजे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. 1857चा उठाव का सक्सेस नाही झाला? इंग्रजांबरोबर केला होता तो युद्ध का नाही सक्सेस झालं? कारण जर गुजरातमध्ये उठाव केला तर महाराष्ट्र शांत असायचा. मग महाराष्ट्रातली फौज गुजरातमधली फौज आणून तिकडे दाबून टाकायचं ते. पण शेवटचा 47ला अख्ख्या देशातून उठाव झाला, त्यावेळेला सक्सेस झाला. त्याप्रमाणे ते म्हणतात तुला मी सांगेल पण तू कानाची ने लागे हातीचा मळ. तुझ्या जर कानाला सांगायला गेलो तर कानाचा मळ त्याला लागेल तुझ्या. एवढं त्याच्यामध्ये, एवढं पण म्हणजे तू कानाने सुद्धा नको ऐकू. आता त्याच्यावर मात केलेली, ताण आणलेला आहे. ए बोल बुद्धीच्या डोळा देखावे, मनाचे कानी ऐकावे आणि घ्यावे साठो वाटी चित्ताची. आता चित्त बोल बुद्धीच्या डोळा देखावे, हे मनाचे कानी, मन बोल बुद्धीच्या डोळा देखावे, मनाचे कानी ऐकावे, घ्यावे साठो वाटी चित्ताच्या. फक्त एक राहिलंय त्याच्यामध्ये. कोण राहिलं त्या भूमीमध्ये? अहंकार राहिला. इथे 4ही अंतःकरणाने उचल खा. मग 1857चा हरले आणि 47 जिंकले. तसं तुम्ही होणार. आणि हातीचा मळ लागेल त्याला. तू इतका सावध हो म्हणून जयाचे नि अव्हेरे अवधानही होय बैरे. 90 पहिल्या ओळीवर ताण आणला तरी अवधान एक वार दिजी. मग सर्व अवधान चल, ते अवधान पण बैर होईल. तू किती म्हणला मी अवधान देऊन, फार काही नाही ऐकल बरं का महाराज काय म्हणतात. ते अवधान तुझं बैर राहील. त्याच्यापेक्षाही पुढच्या स्टेपला जा तू. 4थ्या पायरीवर जा. जसं आपण सांगतो भक्ती करताना सगळी लोक एक सात्विक भावावर करतात आणि बाबाच्या कृपेने आपली 8व्या भावावरून चालली ती उंची. तसं आता मनाने, बुद्धीने, आणि त्या ओळीमध्ये 3 सांगितले, पण 4था अहंकार. आणि सगळ्यात मेन जो आहे ना, तुम्हाला जर सक्सेस व्हायचंय तर तुमच्यामध्ये तो अहंकार पाहिजे. जिंकू किंवा मरू, मी त्या लेवलनीच करील. सगळं डेंजर अहंकार आहे. म्हणून ते म्हणले अहंकाराने भजन केलं तरी चालेल. हे अहंकाराचं भजन होणार. कोणाचं? रावणाचं भजन अहंकाराचं होतं. एवढं तर एकाही ऋषीचं नव्हतं. अहंकाराचं भजन होतं. 1000 कमळं व्हायची त्या शिवलिंगाला, पण देव असे नाटके का ते त्यांना वाटायचं याला सक्सेस केला तर हा आपला बाप होईल, म्हणून काय करायचं 1000वर शेवटचं राहिलं का कमळ पळून न्यायचे. आणि त्याचं ब्रीद होतं का मी इथून उठणार नाही, पहिलंच सगळा माल घेऊन बसलेले. आणि एक कमी पडलं तर काय करायचं? क्षत्रिय कधी पण शस्त्र बाजूला ठेवत नाही. झोपताना सुद्धा उशाला क्षत्रियाकडं हत्यार असतं. लगेच घ्यायचा आणि सिरकलम उडवायचा आणि देवावर टाकायचा. देव असा आहे, तू कोणत्या भावनेने कर्म कर तरी मी तुला फळ देणार. तू वाईट भावनेने कर, पण तू जीवापाड केले ना माझ्यासाठी, मी तुला फळ देणार. हे भोले शंकरला असंच सगळे फसवायचे. ब्रह्मदेव म्हणायचा, विष्णू म्हणायचा, अहो नका देऊ याला, वर नका देऊ, हा तुम्हाला त्रास देणार आहे. नाही, त्यांनी कर्म केलंय त्याचं फळ मी दिल्याशिवाय त्याला राहणार नाही. मग 1000 शेवटचं कमळ द्यायचा तर ते त्याच्याकडे धैर्य होतं, म्हणून त्याने सगळ्या देवांना बंदीखान्यात टाकलं होतं. कल्पना करू शकत नाही आपण. ते म्हणले त्याच्याकडे दाढी करायला कोण होता? दाढी करायला भैरोबा होता. खंडोबा दाढी करायला, रावणाची रोज दाढी करायला. आणि गाढवं वळायला कोण होते माहितीये का? हे तर ऐकलं तर चक्कर येऊन पडेल. गाढवं वळायला कोण होते? गणपती बाप्पा. काय सामर्थ्य असेल त्याच्याकडे पण धैर्य होतं, पण ते धैर्य कसं आहे? तमोगुणी धैर्य आहे ते.
कानाचे मळ म्हणून जयाचे न्याव्य रे अवधानही होय बैरे. तू जरी म्हणला मी कानाने ऐकून लय अलर्ट, तरी कितीतरी तुम्ही बघा बरं, एखाद्या कीर्तनात असा एखादा टॉपिक जातो निघून, आपलं लक्ष थोडं विचलित झालं, सगळे हसतात पण कधी आपल्याला ते कळत नाही. आपण शेजारच्याला विचारलं ना काय झालं, पण आपलं कर्म जर इतकं बॅड असेल ना, त्याला लवकर आठवणार नाही सांगायला. आणि कीर्तन झाल्यावर जर त्याला विचारायचं म्हणलं तर नाहीच, कारण देवाला माहिती याला हा शब्द ऐकून द्यायचा नाही. तिथं तो बरोबर त्याला बाजूला करून टाकतो. बहिरे होय ते तर ऐक ओ अंतरे जीवाचे ने जीवे, मनाचे मने जीवाची जीवे ऐक. म्हणजे जीव सगळ्यात प्यारा आहे, त्या जीवाचा बी अंतर्जीव आहे, त्याप्रमाणे तू ऐक. आता अंतकरणाच्याही पुढे एक पाऊल गेले. अंतकरण हे जीवाचे नोकर आहेत, आणि आता मालकालाच धरलं. जीवाचे नि पाडे ऐक, जीवाचेही जीवे अंतरे हो ऐकतेने. पहिलं सांगितलं अंतकरणाने ऐका, आता पुढे सांगतात जीवाच्या. ऐसे म्हणून देवे त्रिविध सुखाचा प्रस्ताव, मांडला तो निर्वाह निरूपित असे. आता मी त्या तिन्ही सुखाचा प्रस्ताव तुझ्या पुढे मांडणार आहे. तू एवढा अलर्ट राहा. बघा परमार्थात एवढा सावध पाहिजे माणूस, कारण ही माया आपल्याला फसवायलाच आहे. बराबर त्या ट्रॅकला येऊन आपल्याला बाजूला घेऊन जाणार, सटकट कळणार पण नाही. एकदा माहितीये का, पंढरपूरला आपण चाललो होतो, इतका आत गेलो आणि पुढे गेलो, रोडच बंद झाला. तर त्या गावातली माणसं आली, इकडं कुठं चालले तुम्ही? ते म्हणले पंढरपूरला. अहो तुम्ही लय आतमध्ये आले, तिथं वळवायला सुद्धा जागा नाही. परत मागे तई गडद अंधार पडी, अज्ञानाचे गडद अंधार पडे का माणूस तिकडे हरून जाईल. तिथं लय अलर्ट राहायला लागतं. ते म्हणतात एवढं सावधान पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात सावध झालो आलो हरीच्या जागरा. आता जागर म्हणजे आपल्या डोक्यात काय, एक तर जागरण पूजा, नाहीतर एकादशीचा जागर. जागर म्हणजे मी आत्मा आहे, इथं सावध राहणे. आणि ते कुठं चालतं? जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत, पळोनिया गेली झोप आळसे. परमार्थात होते पाप आडते. आणि शेवटचं आहे तुका म्हणे तया ठाया ओले छाया कृपेची. त्या झाडाच्या जवळ आपण जात होतो डोंगरावर, पाणी कुठे टाकत होतं? पार बुडाशी टाकत होतो. आणि कधी टाकायचं? परत संध्याकाळी टाकलेलं बरं म्हटले, म्हणजे रात्रभर ओलावा राहिलं, दुपारच्या टायमात पण ती त्याला मदत करील. ती ओलावा पाहिजे भक्ती क्षेत्रात. श्लोक क्रमांक 26 वाचतोय आता, 36 वाचतोय. हे भरत श्रेष्ठा, पण आता ज्या सुखानुभवात अभ्यासामुळे परिचयामुळे प्राणी रममान होतो, दुःखाच्या शांतीला निश्चयाने प्राप्त होतो, ते त्या तीन प्रकारचे सुख मी सांगतो ऐक. बघा, हे भरतश्रेष्ठा, पण आता ज्या सुखानुभवात अभ्यासामुळे परिचयामुळे प्राणी रममान होतो, दुःखाच्या शांतीला निश्चयाने प्राप्त होतो, ते तीन प्रकारचे सुख मी सांगतो ऐक. भगवान म्हणतात, हे बुद्धिमंता अर्जुना, सुखाची 3 रूपे गुणांच्या योगाने झाली आहेत. ती लक्षणे तुला आता सांगू म्हणून जी प्रतिज्ञा केली होती, ती लक्षणे सांगतो ऐक. प्रतिज्ञा हा शब्द आला होता का इथे? प्रतिज्ञा कुठं तरी अवधान एक वार जिथे, मग सर्वस्व हे प्रतिज्ञा उत्तर. इथे म्हणतात प्रतिज्ञा आल्या काय कुठे? ओळ प्रतिज्ञा पहिल्याच ओळीत. पहिल्याच ओळीत आले. म्हणे सुखत्रय संज्ञा सांगो म्हणून ही प्रतिज्ञा, बोलिले ते प्राज्ञा ऐक आता. बघा, अवधान बी आले याच्यात, आणि काय आले? प्रतिज्ञेवर मी बोलतो ते पण आलेले. मी प्रतिज्ञेवर सांगतो म्हणले. हे किरीटी, ज्यावेळी जीवाला आत्म्याच्या भेटीत म्हणजे आत्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे ज्ञान होते, त्यावेळेस जे अंतःकरणात अभिव्यक्त होते त्याला सुख असे म्हणावे. ते सुख तुला खरोखर समजेल असे स्पष्ट सांगतो. बघा, 73 नंबरची ओळ आहे. तरी सुख ते गा किरीटी, दाविजेल तुझं दिठी. दिठी म्हणजे काय? दृष्टीला. ते आत्म्याचे भेटी जीवासी होय. बघा, तिथं आत्म्याच्या भेटी जीवाला ज्या गुदगुल्या होतात, ते तुझ्या दृष्टीपटलावर दिसेल, तुला अनुभूतीला येईल असं सांगतो. जसे दिव्य उत्तम औषध मात्रेच्या प्रमाणाने सूक्ष्मपणाने सेवन केले जाते, अथवा रसाची पुटे देऊन जसे कथिलाचे रूपे केले जाते, किंवा मिठाचे पाणी होण्याकरता ज्याप्रमाणे त्या मिठावर 2-4 वेळ पाण्याचे हपके देऊन शिंपडून टाकावे लागतात, त्याप्रमाणे जीव आत्मा याच्या भेटीत सुकृतदर्शनी झालेल्या सुखाच्या यत्किंचित लाभाने त्याची आवड निर्माण होऊन तोच अभ्यास पुढे चालवला तर त्यामुळे जीव दशेचे दुःख येथे नाहीसे होते. बा,
आता आपल्याला सुकृतदर्श पहिल्याच भेटीमध्ये जो झटका दिला बाबांनी, नामस्मरण करायला लावलं, अष्टसात्विक भाव झालं आणि ती गोडी लावली, त्या गोडीचा आधार धरून 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 तिथपर्यंत पोहोचू शकतो. पहिला झटका देणार ते अनुभूती का घ्यावा म्हणून, त्याची जसा पेड्यावाला पेड्याचा थोडा देतोच नमुना, कशासाठी का 1 किलो करा, अर्धा किलो करा याच्यासाठी, तसा ही बी दुकानदार आहे घातला, यांनी पण थोडा आत्मानुभूतीचा थोडा दिला झटका आणि त्या झटक्याला तो लाचावल्यामुळे लागली सी गोडी ते जिभेनं सोडी, मग तो त्याच्या पाठी मागे लागला. तर त्याप्रमाणे जीव आत्मा याच्या भेटीत सुकृत दर्शनी झालेल्या सुखाच्या यत्किंचित लाभाने आपल्याला किती लाभ झालाय माहिती ना, थोडासा लाभ झालेला. रोपटं आणलं लावलं, आता त्याला रोज पाणी खत आणि परत वाऱ्याच्या आणि हरबडणार त्याला एक काठी, परत सपोर्ट, बरं थोडस वर त्याने डोकं काढलं का लगेच त्याला काट्याचं कुंपण टाकायचं, नाही तर काय होणार, जाता येतं कोणीतरी हे करणार. परत कुठपर्यंत त्याला सांभाळायचंय, जोपर्यंत त्याचं स्वतःचं पाणी ते शोधू शकत नाही, ते कोणाच्या सपाट्यात सापडू शकत नाही, तोपर्यंत तसं मिळालेला अनुभव त्याचा वृद्धिंगत. मग राम नामी उपजे आवडीन, सुख गडोगडी वाढू लागे. मग झालेल्या सुखाच्या यत्किंचित लाभाने आपल्याला किती लाभ झालाय बाबांच्या याच्यातून, नमुना दिलाय, नमुना आपल्याला. त्या नमुनाच्या माग लागता लागता मग त्याची आवड निर्माण होऊन त्या परमात्म्याची असं तिथे गेल्यावर आपण विसरून जातो, तिथे गेल्यावर आनंद भेटतो. मग तोच अभ्यास पुढे चालवल्यानंतर, अभ्यास म्हणजे अभ्यासच्या जर काढला तर काय पुढे ध्यास. मी जो विषय घेतलेला आहे त्याचा मला काय पाहिजे, ध्यास हा जीवाला लागला. पंढरीचे त्यांना ते लागलेले ध्यास, तसा अभ्यास आपल्याला. किंवा अजून एक स्वाध्याय, आपल्याला अभ्यास आणि प्रश्नाला लेखा असला का तिथं असायचं स्वाध्याय, स्वतःच अध्ययन करण्याचा त्याला वेळ लागला, तोच अभ्यास पुढे चालवला. तर त्यामुळे जीव दशेचे दुःख येथे नाहीसे होते. जोपर्यंत दुःख आहे आपल्याला तोपर्यंत 100% समजायचं आपण कोणत्या स्टेपवर आहोत, जीव दशेवर आहे. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. सुख आणि दुःखाचा उपभोग कोण घेतोय, जीव. शिव नाही उपभोगत, शिव म्हणजे साधू संत आहेत, ते आपल्यासारख्या शरीरात आहेत, पण त्यांना नाही त्याचे चढ. आणि ब्रह्माला तर याचा काहीच गोषवारास नाही, त्याच्या कानावर सुद्धा खबर नाही, त्यांना दुःख तर नाही माहिती ब्रह्म तत्वाला, पण त्याच्या सापेक्ष विचारलं सुख, हे एकमेकाच्या अपोजिट, उंच ठेंगणा, काळा गोरा, गरीब श्रीमंत, छोटा मोठा, हे सापेक्ष भाव आहेत. तिथे गेल्यानंतर उंच नीच काही नेणे भगवंत, तिसते भाव भक्त दे कोण्या, देव ते बघत नाही. हा कुठे गेला आता एवढा 8 तास करता करता, उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान. मी आता कोणत्या स्टेपवर आहे, देवाच्या चरणाजवळ अधिष्ठान आहे. तुका म्हणे रामे सुख दिधले आपुले, त्याचं नाव अधिष्ठान आहे. देवाने ते सुख आपल्याला द्यायला पाहिजे, तो सहजासहजी देत नाही, जवळच्या माणसांना घरातल्यांना देत नाही. आणि ते जर आपल्याला भेटते तर समजायचं मद भाग्य, ते मिळवण्यासाठी जीवाने आटोकाट प्रयत्न केला पाहिजे. मग तो अभ्यास म्हणजे पूर्ण ध्यास. मग जीव दिशेचे दुःख नाहीसे होते. ते आत्मसुखही त्रिगुणाच्या योगाने 3 प्रकारचे झालेले सुखच आहे. आत्मसुख सुद्धा किती प्रकारचं झालं, त्यापैकी एकाचे लक्षण सांगतोय बघा. हे सुख कशाचं आहे, आत्मसुख. बघू तिकडेच्या ओळीत काय अर्थ आहे. ते एथ आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक. आता ते सुख कोणाचं आहे, त्याला मिळालेलं आहे. ते जीव आहे ना, तोच आत्मा आहे आणि आत्म्याचं सुख आहे. भले ते रजगुणी असू द्या सुख, पण ते कोणाचं आहे, देवाचंच आहे. तमोगुणाचं सुख असू द्या, देवा अधिष्ठान आहे म्हणूनच सुख आहे ना. इलेक्ट्रिक लाईट घेतलेली आहे आणि मग आता पंखा लाईट चालू आहे, ते मेन कनेक्शनच नसेल तर दिवे बिवे असले तरी चालणार नाही, पंखा बिंका. तसं आत्म्याचं सुख झालेलं आहे, पण आता ते 3 गुणात विभागलेलं आहे. ते सांगतो ते सुख त्रिगुणाच्या, ते एथ आत्मसुख झाले असे त्रिगुणात्मक. तर ही सांगतो एक एक रूप, आता एकेकाचं रूप सांगतो. 72 ते 77. बघा श्लोक क्रमांक 37 वाचतोय. जे ते सुख, बघा जे ते सुख आरंभी विषासारखे क्लेश कर, पण परिणामी अमृतासारखे. परमार्थ आहे ना, शाळा पोरांना काच आहे का नाही, शाळा आपल्याला शाळेत होतो तेव्हा कसा लागायचा, सोमवार म्हणजे असा अंगावर काटा यायचा, आणि शनिवार म्हटलं
मजा वाटायची एकदम शनिवार म्हणला. तसं हे त्रासदायक आहे. नांदायला जायचं कसं वाटतंय, कामावर जायचं कसं वाटतंय, कंटाळा वाटत. तसं ते सुख, जे ते सुख आरंभी विषासारखे क्लेशकारक, पण औषधाचे नि कडवटपणे, जसं औषध घेताना कसे पण परिणामी काय सुख आहे, परिणामी अमृतासारखे. तत् ते आत्मविषयिक बुद्धीच्या प्रसादापासून झालेले सुख. कशापासून? आत्मविषयिक बुद्धीच्या प्रसादाने. बुद्धी जे ना, बुद्धी एक राहून गेलं. राम झाले रामराज्य काय उणे आम्हासी, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी. पुढं काय होतं? राम वेळोवेळा मी गाऊ होवी गे. हे जे ना ते बुद्धीला सांगतात ते आत्म्याला. त्याच्यामध्ये बघा एक स्त्रीवाचक शब्द आलेला आहे. त्याच्यामध्ये एक शब्द हा बायो, बरं ते बायो. त्याच अखंड हा जेविता कांडिता बोलता बाई गे, बाई गे. बाह्य म्हणजे ते सुख, ते बुद्धीला बाई म्हटलेले. बाईच्या प्रसादापासून, आत्मविषयिक बुद्धीच्या प्रसादापासून झालेले सुख सात्विक म्हटलेले आहे. बुद्धीला आपल्याला पक्क निर्णय द्यायला आत्माच आपल्याला मदत करू शकतो. जसा थर्ड हॅम्पर आहे ना, तो आपल्याला मदत करतो. तसं बुद्धीला आपल्याला काय करावं काय नाही त्यालाच विवेक म्हणतात. तो तिसरा पार्ट आहे. आपल्याला नाही कळालं तरी ते आपल्याकडून आपसुकात परफेक्ट होऊन जाणार. समजायचं का मला साह्यभूत झाला. आणि विवेक या शब्दाचे दोनच अर्थ सांगतात. एक बाबा सांगतात, समजा आता व्यवहारात आपण रस्ता क्रॉस करतोय आणि रस्ता क्रॉस करताना तिकडची गाडी पाहून आलो इकडे, आणि ती गाडी चुकवली, पण इकडं आलो आणि इकडून पटकन दुसरी गाडी आली. आता परफेक्ट काय निर्णय घ्यायचा? एवढ्या स्पीडने पळालो आणि इकडे येऊन आता नाही थांबलो तर ह्या गाडी खाली जाईल. त्यावेळेला काहीच कळत नाही, आपल्याला गोंधळलेली असते बुद्धी. पण आपण सेफ मध्ये वाचलं जातो ना, आपल्याला वाटतं अरे ही पण गाडी गेली निघून आणि ही पण. तो निर्णय विवेकाचा आहे, तो भगवंताचा, तो प्रज्ञारूपी बुद्धीचा निर्णय. ते परफेक्ट तुम्हाला घेऊन जाते तिथं. आणि दुसऱ्या बद्दल बाबांचं म्हणणं आहे, विवेक कशाला म्हणतात? जेव्हा आपण इथे बसलेलो आणि आता ही ट्यूबलाईट पडणार आणि त्याचा करंट लागून इथला माणूस मरणार आहे, पण त्याला काहीच माहित नाही, आणि तो रोज जवळ बसलेला इथं कधी पण गणेश मुळे काकांना सांगणार तेवढी ती पॅक घ्यावं. पण त्यावेळेला त्या दिवशी तो नाही सांगणार मुळे काकांना. काय त्याच्या मनात लहर येईल, स्वतः उठल आणि ती बॅग घ्यायला जाणार, तेवढ्या टायमात इथं पडणार. त्याला म्हणतात तुमच्या सर्वांगाला सुद्धा ती विवेकाची झालर भेटणार, एवढं तुमच्याकडे येणार. आणि ती श्रीमंती आपल्याला कमवायची. बस तिथं आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या बोधावर राहू शकतो आपण. ते आत्मसुख त्रिगुणाच्या योगाने 3 प्रकारची झाली आहे. त्यापैकी एकेकाची लक्षण तुला सांगतो. ते सुख आत्मस्वरूपा अमृतासारखे तत् ते आत्मविषयिक बुद्धीच्या प्रसादापासून झालेले सुख सात्विक म्हटले जाते. आता चंदनाच्या झाडाची बुड सर्पामुळे जसे भयंकर व प्राप्त्यर्थ अति अवघड झालेले दिसते, अथवा द्रव्याच्या ठेवीच्या तोंडावरील ब्रह्म राक्षसादिकांचा प्रतिबंध असल्यामुळे तो ठेवा जसा दुर्लभ असतो. अरे स्वर्गीचे उत्तम दिव्य भोग मिळवण्यासाठी प्रथम जसे यज्ञरूपी महासंकट मातेला बाळ प्रिय असते, पण बालपणी त्या मुलाचा सर्वस्वी त्रास सहन करावा लागतो. बघा, सुरुवातीला त्रास करायचा, नंतर तिचा कारण व्यवस्थित होणार. किंवा स्वर्गाला जाताना दिव्य भोग मिळवण्यासाठी यज्ञासारख्या शिड्या त्याला चढावं लागतात. किंवा ब्रह्म ठेवा इथं खजिना ठेवलेला आहे, पण तेवढं पहिलं त्याचा बंदोबस्त करायचा नाही, तर ते आपल्याला खाऊन टाकील. म्हणजे त्याला पहिलं काय पाहिजे ते द्यायचं. किंवा चंदनाच्या झाडाच्या बुडाजवळ जायचं आणि चंदन घ्यायचं, पण बुडाच्या झाडाच्या ते सगळे साप आहेत, आता कसं काय चंदनाचं घेणार? तसे ते म्हणतात अहो राहो दीप सिद्धार्थ दिवा लावणे झाल्यास प्रथम विस्तव पेटवण्यासाठी जसा धुराचा त्रास सोसावा लागतो, किंवा आरोग्य प्राप्ती करता हितकर औषध सेवन करते वेळी त्या औषधाचा कडूटपणा जिभे सोसावा लागतो, त्याप्रमाणे अर्जुना ज्या सुखाचा प्रवेश आरंभ यमदमाच्या साधन समुदायामुळे कठीण असतो, ते सुख प्राप्त होण्यापूर्वी यमदमादिक साधने दुःख सोसावे लागते. यम मनाला आवरून धरायचं, दम ते कुठं पळायला लागलं तर त्याला परत फटका मारून परत रिटर्न आणायचं. म्हणजे जे आपल्याला पाहिजे त्याच्याकडे जाताना त्याला फटका. जसा एक माणूस राजाने सांगितलं होतं, या बोकडाला किंवा या शेळीला तृप्त करून आणा, आणि मी तिच्या पुढे काही पण ठेवलं तर नंतर तिने खाल्लं नाही पाहिजे. सगळे लोक आणायचे एकदम फुल करून, पण जर का राजाने असं हिरवगार लुसलुशीत गवत दिलं तर ती लगेच खायची. सगळे ते हरले आणि राजाने सांगितलं तुम्हाला पाहिजे ते देईल. मग एकाने डोकं चालवलं शेवटच्या दिवशी,
त्यांनी गेलं, घेऊन गेला त्या शेळीला रानात. हिरवगार खायला लागली का, मार तोंडावर फटका, मार तोंडावर फटका, स्वतःच हातात घेतला होता. आणि अख्खा दिवस असं झालं, पार खपाटी झाली. आता हे सगळे लोक म्हणले आता हा सुळावर जाणार आहे, टाइम तर बरबाद केलं. पण तिथे गेल्यावर राजाने 2-3 वेळा असं दाखवले लुसलुस गवत का ते त्या माणसाच्या हाताकडे बघायचे, फटका बसल, फटका बसल. तसं यमदम साधनाचे दुःख सोसावे लागतील. स्टार्टला साधना प्राप्त करत असताना यमदमाधिक दुःखाचे साधनाचे दुःख सोसावे लागते. पण ज्या वेळेला तुम्ही आपण पूर्ण होणार त्यावेळेला कसलं दुःख नाही. यम दमा अवकळा आणली, तीर्थे ठायावरून उठवली, यमलोकीची खुंटली राहाटी आगवी. यम पकडून नेतो, मारतो, फटकवतो, त्याच्यासाठी काय नाही राहिलं. यमदमा अवकळा आणली, तीर्थाला गेलो का पुण्यात्मा होतो. हात पुण्यात्मा झाला, याला तिकडे जायची गरज नाही. हो, तीर्थे ठायावरून उठवली, यमलोकीची खुंटली राहाटी आगवी. यमू म्हणे कवना ते, कोणाला आम्ही यमू, कोणाला त्रास देऊ. दमू म्हणतो कवना ते दमू. तीर्थे म्हणे काय खावे दोष, ओखदा शिरा उरला नाही. ऐसेनी नाम घोषे विश्वाचे, नाही करती विश्वाची दुःखे का. हो, माझे नाम घोषे नाहीसे करून टाकले त्यांनी. एवढं दुमदुमीत भरले. त्याच्यात अजून एक वाक्य, दुमदुमीत. काही एखाद्याने वैकुंठ जावे ती वैकुंठच केले आगवे. ऐसे नाम घोष गौरवले ढवळे विश्व. त्याला ते सुख प्राप्त होण्यापूर्वी यमदमाधिक साधनाचे दुःख सोसावे लागते. देहाधिकावरील सर्व स्नेहाचा ग्रासून नाहीसे करीत असे. बघा, देहाधिकावरील सर्व स्नेहाला ग्रासून देह आणि देह संबंधी निंदावी. सुरुवातीला परमार्थ साधना करताना देह आणि देह संबंधी निंदावी. इतर ती वंदावी श्वान सुकरे. कुत्री मांजर गाढव डुकर पूजायची, पण घरच्या माणसांशी नाही लागायचं टच मध्ये. ते दुःखाला कारण आहे आणि यांच्याशी कोणताही स्नेह जोडत नाही. तो स्नेह 18व्या अध्यायात ओळ काढलेली, तो स्नेह त्याचा पडून गेलेला. घरची सगळी पोरं बिरं सगळे ऐकण्याजोगी, पण त्याचं मन तिथं रमत नाही. तो सारखा चालतो, चला तीर्थयात्रेला जाऊ, चला याला जाऊ. त्याच्यामध्ये 18व्या अध्यायात स्नेह पंगू होऊन जातो, तो स्नेह लुळा पडला जातो. ते म्हणतात देहावरील सर्व स्नेहाला ग्रासून नाहीसे करीत असे. अग्निप्रमाणे तीव्र वैराग्य बा, देहातला सर्व स्नेह ग्रासून टाकला, नाहीसे करून टाकला. अग्निप्रमाणे तीव्र वैराग्य उत्पन्न. तीव्र वैराग्य म्हणजे काय, काही बी येऊ द्या तुमच्या पुढे, काही बी येऊ द्या, त्याला जळून राख करून टाकतो अग्नी. तसं तुमच्या पुढे कोणत्याही दृश्यातल्या कोणती वस्तू द्या, हे आमिष तुम्हाला, ते आमिष, त्याच्यात तो गुंतणार नाही. ते जसं तुकाराम महाराजांना वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे म्हणतात. एवढा खजिना आला तरी नाही म्हटले. का बरं नाही म्हटले, का बरं नाही म्हटले. आताचे का नाही म्हणू शकत, का नाही म्हणू शकत. एवढा खजिना भेटला असता. त्याच्यानंतर महाराज म्हणले असते, अवले तुला काय पाहिजे ते घेऊन टाक, आता माझ्या पाठीमागं डोकं दुखी करायची नाही. पण का नको म्हटले ते. तीव्र वैराग्य म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट भेटते तेव्हा मागची गोष्ट अव्यरच असतो. सायकलवर सोडतो ना तुम्हाला, मोटरसायकलवर सोडतो ना जरा, आणि एखादा म्हणला 4 व्हीलर मध्ये सोडतो, तो कशा त्याग करेल, मोटरसायकलवाल्याचा त्याग करून टाकेल. परिणामाची निवेळे फळ देठू ना देठू, देठू फळ देठे ना देठू फळे, न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. बघा, ज्यावेळेला पिकला जातो, पिकला आंबा, तेव्हा तो देठ सुद्धा फळाला धरीत नाही आणि फळ सुद्धा देठाला. तसं स्नेह खुळे बघा, न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय, कशातही रमत नाही. काय वाटतंय म्हटलं होतं, आपण आपल्या घरच्यांच्या प्रेमात रमायचं नाही आणि या प्रेमात रमायचं का. मग हे नाही कामाला यायचे तर हे कधी कामाला येणार आहे. म्हणजे तिकडची सोन्याची बेडी तोडायची, लोखंडाची तोडायची आणि सोन्याची अडकवायची. पुत्र वित्त कलत्र हे झालिया स्वतंत्र. म्हणजे आपण सांगू तसं, पुत्र कलत्र सगळ्या गोष्टी आपण सांगू तसं ऐकणारे असे. माझे न मात म्हणे पा, ते जरी स्वतंत्र असले तरी तो त्यांना आपलं म्हणत नाही. माझे न म्हणे पात्र विषाचे जैसे. विषाचं पात्र ठेवले, तो म्हणेल का मला प्यायचं आणि मला भूक लागली, ते विषाचं पात्र आहे, नको म्हणतो. हे असो विषय जात बुद्धी पोळली तैसी मागोती, पाऊल घेऊन एकांती हृदयाच्या रिगे. एकदा चटका बसला, पोराला म्हणलं बघ गपचूप बस, नाही तर काल त्याचा चटका देईल, काल त्याचा चटका देईल. आता त्याला 1-2 वेळा काल त्याचा चटका दिल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या वेळेला तुम्हाला कालता गरम करावा लागेल. त्याला नुसतं दाखवला काल त्याचा चटका देईल तरी तो माग पळेल. तसा त्याला त्या गोष्टीचं ते म्हणतात, त्याला चटका बसल्यानंतर तो म्हणतो याच्या नादी लागायचं नाही. तसे ते म्हणतात वैराग्य जेव्हा उत्पन्न होते
तेव्हा ते स्वर्ग आणि संसार यांचे कुंपण उपटून काढून टाकतेच. कोणतं संसारातला एकदम फार मोठा माणूस असेल आणि स्वर्गातला इंद्र जरी असला तरी ओवाळून टाकलेल्या कुत्र्यावर जसं ते टाकलेल्या नवरा नवरीवर किंवा बाळक जन्माला आल्यानंतर त्याची आई घेऊन येते तेव्हा ते तुकडे शिगळे तुकडे आणि त्याला बी परत काळं लावलेले, याच्यात काय दम नाही आणि ते फेकून दिलं. त्या कुत्र्याने जरी खाल्लं ना त्याचा 8 दिवस पोट दुखल, ते कुत्र सुद्धा हुमतन सोडून देतं. त्याप्रमाणे स्वर्ग संसार यांचे कुंपण उपटून काढून टाकतेच ते धैर्य. तीव्र अशा अनात्म विवेकाच्या श्रवणाच्या त्रासाने व कठोर व्रताचरण करताना जेथ बुद्धाधिकाची बोक्से वाभाडे निघतात. सोपं नाही, नाही म्हणणं सोपं नाही. नाही म्हणणं, तुम्ही फक्त नाही म्हणा. सुदामाला पाहिजे होतं, दागदागिने पाहिजे, काही पैसे पाहिजे, गेला होता. नको 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 म्हणणं सोपं नाही. नको म्हणणं म्हणजे घरी जाताना त्याला आठवलं तर बायको म्हणणारच आहे, का पाठवलं होतं कृष्णा, तुमचा मित्र लय मोठा राजा झालाय बालपणचा, जा ना त्याच्याकडे तुम्ही मागा. आणि देव इतका नाटकी, इतकी तुमची परीक्षा घेणार, इतकी परीक्षा घेणार. 8 दिवस 15 दिवस राहिला, सगळे सोन्याची कपडे धोत्र बित्र सगळे, आणि म्हणला मग जातो आता मी. थांब ना, नको जातो, वहिनी वाट बघत असेल, तुमची मुलं वाट बघत असेल, मी जातो. जाता आणि पर निघाल्यानंतर म्हणले जाता, चप्पल काढायला लागला, म्हणलं निघाले मग माझे कपडे तर ठेवून जा. तो म्हणला हा दरिद्री, याच्याकडं साधं कपडा, मी आलो मागायला याच्याकडं, अशी फजिती करतो. पण तो नर्वस नाही झाला सुदामा. तो गेला त्या घरी, बायकोच ओळख होईन त्याला, ती नट्टापट्टा करून आली, सगळे दागिने घालून, चला ना महाराज घरी. तो म्हणलं आपण कोण, मी तुमची अर्धांगी. एवढं कुठून आलं, सगळे गाव आहे, तुमचं गाव आहे, शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचं. असं होईल काय? हे आपल्या हियात गेली आणि आपण पार जीव वतला, मुंडक जरी ओढून टाकलं तिथं तरी सोन्याचं गाव भेटेल काय? उलट असलेलं घेऊन जाय. काय धारणा असेल. नाही म्हणणं सोपं नाही. एवढं नको म्हणल्यावर देव फजिती करतो. व्रताचरण कर, ते म्हणतात विषयांना, इंद्रियांना विषयापासून मागे खेचताना किती दुःख होतं माहितीये का? 8 दिवसाचं उपवासीन पंचपक्वान्नाचं ताट दिलं, पुंडलिकावर देव झालं, बसा म्हणले, ताट माग वडलं. दुसरं गोष्ट, एकुलतं एक पोरग झालं म्हातारपणी, आणि तेच हाताशी आल्यावर काळाने घेऊन गेल्यानंतर त्या आईला जसा वेदना होतात तसा इंद्रियांना त्या विषयापासून मागे खेचताना जीवाला त्रास होत असतो. पण तो जो बलाढ्य वीर असतो तोच त्याच्यावर मात करू शकतो. ते सोपं नाही आवरणं. उलट त्यावेळेला तर जास्त आमिष येतील तुमच्यापर्यंत. पण तुम्ही तिथे ते व्रताचरण करताना जेथे बुद्धाधिकांचे बोगसे वाभाडे निघतात, सुषुम्ना नाडीच्या तोंडाने प्राण व अपान या वायूंचे लोंढे गिळावे लागतात. म्हणजे त्याचा रोध निरोध पाहिजे होता, रोध करावा लागतो. याप्रमाणे जेथे ज्या सुखासाठी सुरुवातीच एवढे भारी कष्ट आहेत, इथं सुख नाही, आनंदाचे दिवस नाही तिथे. इथे सुरुवातीला बघा ना, संसाराचं सांगतात तर परमार्थाचं कसं असेल. आधी हाताला चटके आणि मग मिळते हाच जे सूत्र आहे ते परमार्थात इकडं पण लावायचं. पहिलं चटके आणि मग आनंद राहणार. ज्ञानेश्वरांच्या जीवनात काय घडलेले नंतर. पण साधू संताशीत आनंदाचे क्षण आल्यावर राहत नाही आणि दुःखाच्या याच्यात राहणार का? तर त्यांना ते पाहवत नाही. त्यांना सुख करायचंय, लोकांना सुख द्यायचंय म्हणून. चक्रवाक पक्षाच्या जोडप्याचा योग झाला असता. काय ते दो हंसो का जोडा बिछड गयो रे गजब थयो रामा गजब. त्या दोघांना जसं बाजूला खेचल्यानंतर त्यांना जसं दुःख 16व्या अध्यायात सांगतात, चक्रवाक नर आणि मादी त्यांना जसा वियोग होतो, परंतु त्यांची इथं भेट घालून देतो. तो साधू संत सांगतात चक्रवाक पक्षाच्या जोडप्याचा योग झाला असता, अथवा गाईला पाना फुटल्यावर कासेपासून वासराला माघारी ओढीत काढीत असतात. कसं त्याच्यात ताकद येते त्या वासरामध्ये. त्याला किती जीव लावून दोराने ओढा ना जोरानी, तरी ते वासरू हलत नाही. खरडत त्याला घेऊन जावं लागतं. त्या मालकाचं बळ कमी पडतं. आणि त्या गाईला काय होत असन, त्याला व्यक्त करता येते वासराला. ते दुःख कोणाला व्यक्त करता येते? वासराला. पण गाई व्यक्त नाही करणार. त्याला एवढं खेचताना जसं त्या गाईला
आणि वासराला दुःख होतं त्याप्रमाणे, किंवा शुद्धीत अनेच्छू दरिद्री मनुष्यास वाढलेल्या पानावर उठवून हाक मारून लावले असता जसे होते. 8 दिवसाचं उपाशी जेवायला बसणार, तुला कोणी बोलवलं? चल नाही. त्याला जसं वेदना होतात तद्वत अथवा आई पुढून काळाने एकुलते एक लेकरू ओढून नेले असता, किंवा माशास पाण्यातून बाहेर काढले असता जसे दुःख होते, तसे अनुकूल विषयाच्या घराचा त्याग करते वेळेस इंद्रियांना थोर युगांत ओढवल्याप्रमाणे दुःख होते. परंतु वैराग्य संपन्न शूर धन्य आहे त्याची की तेही दुःख सहन करतात. वैराग्यवान असा ज्या सुखाचा आरंभ कठीणपणाचा त्रास अगदी कष्टमय असल्याचे दाखवतो, तो जो सहन करील त्याला जसा शिराब्दीचे मंथन करते वेळेसा ज्यांनी त्रास सहन केला त्यांना नंतर अमृताचा लाभ झाला, तसा परमात्म सुखाचा लाभ होतो. हा काटेरी मार्ग आहे, याच्यावरून चालणं सोपं नाही. आता सांगतात भक्ती ती कठीण, पण विरळा तो बळी निवडे ते बळी विरळा शूर. एखादाच त्याच्यावर मात करणार असतो. पहिल्या प्रथम वैराग्य रूपी गरळ विष ज्यात निघाले असता, काय निघालं? तुम्हाला समजायचं आपल्याला, जर आपल्याला सुख भेटणार त्याच्या अगोदर काय येणार आहे? 100% दुःख येणार, आणि ते सोसलं पाहिजे. पहिल्या प्रथम वैराग्य रूपी गरळ प्यावा लागते. विष ज्यात निघाले असतात ते प्राशन करण्यास सात्विक धैर्य रूपी शंभू जेव्हा आपला गळा आ म्हणून पुढे करील, तेव्हा परिणामी जेथे सुखाच्या ठिकाणी ज्ञानरूप अमृताचा सोहळा अभिव्यक्त होत असतो. एवढं पाहिजे. विष आलं प्यायला, शंकर पळून नाही गेले, उलट आ दे, ती तुमची उंची वाढवणारे. विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट मोडे, एके वाघ ब्रह्म थोकटे अभ्यासी केली. विष पचवता येईल एवढी बाटली सुद्धा विष पचवू शकता तुम्ही. एवढी, काय पण नका बोल, होणार. रोज थेंब 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 असं 6 महिने, नंतर मग पुढच्या 6 महिन्याला बुजबुज घ्यायचं एक, आणि मग त्याच्यानंतर वाट्या वाट्या घ्यायचं, काहीच नाही होणार. काही लोक ब्लेड चावून खातात. ब्लेड ब्रेड काय सांगायचंय मामी? पहिल्या प्रथम गरळ विष ज्यात निघाले असता काय झालं? जरा उदाहरण घ्या ना. प्रल्हादाला काय दिलं होतं बापाने? बापाने विष दिलं. बापाने दिलं का आईने दिलं? आईने दिलं. बापाने सांगितलं तुझ्या लेकाला विष दे, त्या बाईला द्यावंच लागेल, तिला ऑर्डर फॉलो करावा लागेल. विष पेला, पण परिणाम झाला का त्याच्यावर? काही नाही झाला. मीराबाईला विष दिलं तिच्या धीराने राजाने, देव काळा पडला, तिला काही फरक नाही पडला. ज्ञानेश्वरांच्या समोर चांबड्याच्या चापकाने मारलं रेड्याला, वळ कोणावर उठलेले आहेत. काय ऐक्यता असेल ती सामान्य. तुम्हाला माहिती आहे ते काळा गोरा पिक्चर होता, काळा गोरा, राजेंद्र कुमारचा बघा. त्या काळ्याला मारलं का गोऱ्याला लागायचं, आणि गोऱ्याला ताप आला का काळ्याला ताप यायचं. बघा बरं, एक नाडी त्यांची होती. विषासकट आपण झाला किरीटासी. बघा, पहिल्या प्रथम वैराग्य रूपी गरळ विष ज्यात निघाले असतात ते प्राशन करण्यास सात्विक रूपी धैर्य शंभू जेव्हा आपला गळा आ म्हणून पुढे करील, तेव्हा परिणामी जे ते सुखाच्या ठिकाणी ज्ञानरूप अमृताचा सोहळा अभिव्यक्त होतो. बाबांना काय म्हणले? बाबांना पहिल्या शिव्या होत्या, आई माईवर शिव्या, तेवढी तर पाळी नाही आली, पण येईल हळूहळू येईल. तिकडं आली का समजायचं परफेक्ट रस्त्याला आहे आपण, परफेक्ट. तोंडावर बाबाला यांच्या आईला घोडे लावतो म्हणजे काय असेल बाबा. आणि बाबा काय म्हणले? कसा लावतो बघतो. काय म्हणले बाबा? आमच्या आईची यांची कधी भेट होणार आहे? ती आजूबाजूची लोक म्हणले असेल न पुस्तक दिसते, त्याचं नाव आहे चणे खावे लोखंडाचे, मग ब्रह्मपदी नाचे. तुका म्हणे सोशी, तोची संच सोशी जगा ही घोटी विष अमृत तुझ्यासाठी. विषाचं प्रमाण एवढंच आहे का? तुका म्हणे गोटी आणि विष अमृत तुझ्यासाठी. मीराबाईला सुद्धा विष म्हणून नव्हतं दिलं, प्रसाद. प्रसाद दिला तर शिऱ्याचा प्रसाद दिला, आणि एकादशी काय करायचं? अक्कल असेल तर खाईल,
आणि त्याला जर शिराज दिसत असेल, त्याला सांगितलेलं त्याच्या डोक्यातच घुसत नसेल, काय हा प्रसाद या, चणे खाल्ले तरी चालतील. हे म्हणतील हे सर्किट झाले, स्वतः दुसऱ्याला करते. त्याचं नाव काय झाले आता? प्रसाद. प्रसाद घ्या तुम्ही, तसे नका जाऊ. हे पहा, हिरव्या द्राक्षाचा कच्चेपणी इतका आंबटपणा असतो की तो कोलितासही मागे सारील असा चटका देतो. 30 द्राक्ष कोलीत म्हणजे चांगला विसतो, हात लावल्या चटका बसेल, तसं ते आंबट आहे. खाल्ल्यानंतर असं पार डोळे बिळे माणसाचे करेल आंबट द्राक्ष. परंतु 30 द्राक्ष पिकली असता माधुर्ययुक्त होतात. तसं तुकाराम महाराज म्हणतात, पिकलिया सेंदे. ते अभंग घ्यायचा नाही लगेच. बाबा म्हणले तो अभंग घ्यायचा नाही. आपले गुरुवारी म्हणतात तो अभंग घ्यायचा नाही. तो काय एवढा सोपा आहे का म्हणले. पिकलिया सेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केली नारायणी. का पांडुरंगे पांडुरंगे. तसे तू वैराग्य दिक आत्मप्रकाशाने परिपक्वतेस पूर्णतेस आल्यावर बा, तसा तू वैराग्याधिक आत्मप्रकाशाने परिपूर्णतेस. ज्ञान आहे आपल्याकडं पण अभाव आहे आपल्याकडं, वैराग्याचा अभाव आहे. वैराग्य नाही आपल्याकडे. आणि वैराग्य विवेक जर असेल, त्याला कोण माईचा लाल त्याचा हात धरू शकत नाही. जसं ते एखादा नामांकित पैलवान असलं त्याला कसे घेऊन फिरतात, ऐका कोणी ऐका कोणी, ते म्हणले कोण नाही, अनिर्णित, आणि त्याला विजयश्री देऊन टाकणार. तसे तू वैराग्याधिक आत्मप्रकाशाने परिपक्वतेस पूर्णपणे आल्यावर मग तेथे वैराग्य सुद्धा सर्व अविद्या नाश. मग तेथे वैराग्यात सुद्धा सर्व अविद्या नाहीशी होती. म्हणून फसगते. काही काही आपल्या भागाकडे बघा, प्रत्येकांच्या गावाकडे बघा, काही काही अशी एवढे मोठे साधू नावारूपाला आले, परंतु त्यांनी लोकांना नाम नाही दिलं. वादग्रस्त विषय आहे आता चाललेला आहे. का नव्हतं त्यांच्याकडं? मग त्यांच्याकडे एवढी मती कशामुळे? वैराग्यामुळे. वैराग्य ना ज्ञानाचा धाकटा भाऊ आहे. तैसी वैराग्याची शिव न नेनती, विवेकाची भाषा नेन. मग पाठी लागे, क्या बात आहे, मस्त. परत एकदा, तैसे संसार या समजता, 14वा अध्याय 15वा अध्याय. जाणीजे अनित्यता, या सगळ्या संसाराला अनित्य. मग नको म्हणलं तर वैराग्य माग येऊन गळ्यात हार घालील, महाराज तुम्हाला मी वरलं. बरं, एवढी उंची वाढवायची आपली, ते सुख आपल्याकडे आलं पाहिजे. महाराज आमचा अंगीकार करा ना, आमचा अंगीकार करा. आपण त्याच्या मागे मला द्या मला द्या. ते जसं ते गाडविनीच्या माग गाढव लागलं, ती गाडवीन काय करती, त्याच्या नाकाडावर बरोबर लात मारती, तरी पण ते त्याच्या माग पळत राहतं. ते सुखाच्या माग नाही. त्यावेळेला वैराग्य दवडता मागे लागे. मग त्याच्यामध्ये ते वैराग्य त्यांच्याकडे, इतर लोकांकडे. त्यामुळे असं दिसतं सगळी लक्षणं त्यांच्यामध्ये आत्मज्ञानी माणसांमधली दिसणार. वितरकाती सारखा जोडून ठेविला सका, जो आघवेच्या भूमिकेसाठी त्या टॉप स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी वैराग्यासारखा सोबती जो बरोबर घेतला. आणि एकदा का आत्मज्ञान सगळं निखळ उजाळलं, मग वैराग्याची गरज नाही. मग तर टोटल परमात्मा, मग सगळंच जे सुख पाहिजे ते आजमावू शकतो. मग त्या बाबांना पैसे दिले तरी त्या बाबांना ते पैसे वाटत नाही, ती दक्षिणा वाटत नाही, तो देणारा दुसरा कोण नाही वाटत. तो जसा काय त्यांचा एक जीवाचा, घरातल्या माणसांनी जेवण दिलं, वेळेवर डबा दिला, सगळ्या सुविधा दिल्या, आपण सारखं म्हणतो का थँक्यू थँक्यू? काय नाही, ते आपल्या घरातले एकत्र झालेले. तसं त्या परमात्म्याशी सगळ्या जगताशी असा संबंध जोडला जातो. त्यावेळेला त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं थँक्यू बिंक्यूचं काय राहिले नाही. त्यावेळेला तो घेणार, सगळं घेणार. त्याला तुम्ही म्हणले गाडी दिली तर तो गाडी घेईल, त्याला सोन्याची माळ घातली तर घालील. त्याच्यात आणि बारीक पोरामध्ये काहीच फरक नाही. आणि त्याला जर सोन्याची चेन दिली ती घालील बी महाराज तो. आणि एखाद्या ठिकाणी कीर्तनाला गेला आणि फेटा बांधता म्हणलं, बाबा ही चेन मला घेऊ का? आणि त्यांनी घेऊ का म्हणण्यापेक्षा काढून गळ्यात घातली तरी तो काय म्हणणार नाही. लहान पोराच्या गळ्यात डूल केले, डूल, आणि ते बाहेर गेले, शेजारच्या बाईने घेतले काढून, ते काय म्हणणार आहे का काढून घेतली? नाव सुद्धा सांगणार नाही कोणी काढून घेतलं. त्याला त्याच्याशी काही नाही, असा लढिवाळपणा होऊन जाणार. मग त्याला ते वैरागी बी आला. काय म्हणायचं? जैसे बालका लेवी लेली. चालते, एवढं जरी आलं तरी बस झालं ना.
हम्म. हा, आईला आनंद आहे, पोराला दागिने घातली आणि दागिने घालून त्याला नटवलं आणि बाहेर नेऊन दिष्ट नको लागायला म्हणून त्याला सैद काळा टिपका लावून ती एवढं गोड्याचं आहे, लगेच हात पुसून टाकते आणि अजून काळा निळ करते का. ती उलट आईपेक्षा एक्स्ट्रा आहे, ते म्हणते तू एवढंच लावलंय ना, मी अजून जास्त लावतो. कुठं आलो होतो आपण? 91 ला आलो होतो. वैराग्य सुद्धा सर्व अविद्या नाहीशा करते. जेव्हा वैराग्य, कितीतरी महात्म्यांकडे असं वैराग्य आपल्या विभागामध्ये, आणि मग त्यांच्याकडे वैराग्य आलं का मग रिद्धी सिद्धी त्यांच्या दरवाज्यात ठोकायला येतात बरं का. वैराग्य आले मग रिद्धी सिद्धी, आणि मग त्याच्यानंतर पुढे परमात्म्याची भेट आहे. परमात्म्याची भेट अगोदर नाही. ते म्हणतात त्याला परत आडमार्गाला नेणार आहेत. त्या रिद्धी सिद्धी ना, याला जाऊन द्यायचं तिकडं. पण हा त्याच्याकडे ढुंकून नाही बघत, कारण तो विगुंतला असे आत्मसुखी निधी जो अवघीच उपाधी जव त्या परमानंदीने तयापरी आली गेल्याची सेन करी, तो विगुंतला असे अंतरी महासुखाच्या. त्याला काहीच घेणं नाही, त्या आत्म्याच्या पुढची भेट येते. त्याच्या अगोदर हा मधला टप्पा आहे बरं का. आणि त्या मधल्या टप्प्यात आता सध्या आपण सापडलेले काही ना काही आपल्याला थातूर मातूर देव टाकतो, तुकडा घे, त्याचा आनंद घेतो. जेव्हा समुद्रास गंगा मिळाल्यावर जशी समुद्ररूप होते, तशी बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी मिनली असता तिला अद्वयानंद रूपी सुखाची खाण उघडते. बुद्धी आत्म्याकडे मिळाल्यानंतर बुद्धी नाही राहिली आता त्याची. त्याच्या बुद्धीचे परफेक्ट निर्णय आत्म्याचे निर्णय येते. त्याच्याकडे बुद्धी आणि आत्मा हा भेद नाही राहिला. नवरा बायको एक झाले, तिचा निर्णय ना तो त्याचा निर्णय. लग्नाला एखाद्या मोठ्या समारंभाला मंत्री साहेबांना नाही येत आहेत, तर त्यांची घरवाली गेली तर तिला तोच मान आहे, कारण ते दोघं दिसायला दोन आणि असायला एक आहे. त्यामुळे तिथं बुद्धी संपली. आणि ज्या गंगा जशी समुद्राला मिळाल्या, गंगेला पुण्यात्मा आहे, तिच्याकडे किंमत आहे, पण त्याच्यापेक्षा हजारो लाखो पट किंमत कशात आहे? समुद्रात आहे. त्यामुळे तिला त्याचं काहीच घेणं नाही. जीव दशा जया क्षय व्याधी लागली होती आत्म्यामुळे बुद्धी. तशी बुद्धीने आत्म्याच्या ठिकाणी मिनली असता अद्वैनंद रूपी सुखाची खाण उघडते. याप्रमाणे ज्या सुखास वैराग्य हे मूळ असून, काय पहिलं, आणि वैराग्य नको म्हणता आणि चटके, हे नको ते नको ते नको, खाशील काय काय खायचे, सगळं भेटणार आयतं, सगळं आयतं भेटणार. ज्याप्रमाणे ज्या सुखास वैराग्य हे मूळ असून आत्म अनुभूतीच्या विश्रांतीच्या रूपाने परिणामास प्राप्त होते, त्या सात्विका सुखाला सात्विक सुख असे म्हटले जाते. 3778 किती 78 778 पासून 793 पर्यंत श्लोक क्रमांक 38 वाचतोय. बरोबर ना? परत आला का 38? मग अशी पण 38 झालं नाही, 38. ते जे विषय व इंद्रिय यांच्या संयोगापासून उत्पन्न होते, आरंभी अमृतासारखेच परिणामी विषासारखे ते सुख राजस सुख म्हटले. आता फायदा आहे, विष खातानी गोड लागणार पण मरणार तो. तसे विषय आहेत ना, विषय तरी रोहिणीचे जळ, ती सुरुवातीला आनंददायक पण नंतर ते त्रासदायक. आणि अर्जुना, विषय व इंद्रियांचा संबंध झाला असता अंतकरणात दोन्ही दुथड्या भरून बाहेर वाहून जो सुखाचा पूर येतो त्याला राजस सुख म्हणतात. इंद्रियांना आणि अंतकरणाला सुख होतो कोणता? एखादा विषय आपल्या मनासारखा झाला का ते सुख आहे, पण ते कोणतं सुख आहे? राजस सुख आहे. राजसत्ता संपन्न अधिकारी आपल्या अधिकाराच्या गावी आला असता जसा गावात उत्साह होतो, किंवा ऋण काढून लग्नाचा जसा समारंभ पसारा मांडावा, अथवा रोग्याच्या जिभेला साखरेस केळी ही कुपत्य असूने जशी जोड लागतात, किंवा बचनागाची खाते वेळेस जशी प्रथमताच गोडी लागते, संभावित चोराची प्रवासात मैत्री जशी पहिल्या प्रथम वरपंग गोड असते, किंवा बाजारातील कुटुंबाची म्हणजे वेश्याधिकांची आचरणे पहिल्या प्रथम सुखकारक वाटतात, व नटाचे विनोदात्मक आविर्भाव जसे विचित्र व आल्हाददायक वाटतात, तसे विषय व इंद्रिय यांच्या संबंधामुळे जीवाला जे सुख होते तसे ते परिणामी दुःखकारक असते. सुरुवातीला सुख आणि नंतर दुःख, आणि तिकडं पहिलं दुःख. हंस आकाशात संचार करीत असता
खडकावर साचलेल्या पाण्यात रात्री शुक्राधिक चांदण्यांचे प्रतिबिंब पडलेले असते, ते पाहून ती रत्ने आहेत अशा भ्रमात्मक समजुतीने हंसाने त्यावर उडी घातली असता त्यास रत्नप्राप्ती न होता जसा खडकावर आपटून आपल्या प्राणास मुक्तो. मी पुन्हा एक वाक्य वाचणार आणि तुम्हाला याच्यात काय वाटलं आश्चर्य ते मला सांगायचं. बघू आपली काय बुद्धी, किती आश्चर्य काय वाटलं मला तुम्ही सांगायचं याच्यातून. मी परत ते वाक्य वाचतो. तसे विषय व इंद्रिय यांच्या संबंधामुळे जीवाला जे सुख होते ते परिणामी दुःखकारक असते. आता इथून पुढे तुम्हाला सांगतो, या टॉपिक मध्ये मी तुम्हाला विचारतोय. हंस आकाशात संचार करीत असता खडकावर साचलेल्या पाण्यात रात्री शुक्राधिक चांदण्यांचे प्रतिबिंब पडलेले असते, ते पाहून ती रत्ने आहेत अशा भ्रमात्मक समजुतीने हंसाने त्यावर उडी घातली असता त्यास रत्नप्राप्ती न होता जसा खडकावर आपटून आपल्या प्राणास मुक्तो. काय यात आश्चर्य वाटलं तुम्हाला? याच्यात काय आश्चर्य वाटलं शिंदे महाराज? करेक्ट. हंस फसतो, हंसरूपी ब्रह्म फसतो. 78 98. तैसे विषय इंद्रिय दोखी जे सुख जीवा ते पोखी मग उपटल्या खडकी हंस जैसा तैसा. 78 ओळ घ्यायच्या. तशी ज्या योगे सुकृताने मिळवलेली सुख साधनात्मक द्रव्याधिक कमाई नाहीशी होते व जीवाचाही नाश होतो आणि विषय सुख मिळवण्याकरता संपादलेले सर्व पुण्यरूपी धनाची गाठोडी सुटते, पुण्याक्षय होतो 99 घ्यायची. आणि जे भोगलेले जे जे काही सुख विषय सुख तेही हा हा म्हणता स्वप्नाप्रमाणे नाहीसे होते. मग हानीच्या आघातात्मक राशीत लोळणे हेच तेवढे त्याच्या वाट्या शिल्लक राहते. कोणाच्या? हंसाच्या. तसा त्या हुशार माणसाचं सुद्धा ते सांगतात तो असा फसू शकतो. आठशे पर्यंत चालू ठेवायचं. ऐसे आपत्ती इहलोकी प्राप्त झालेले जे सुख तेही अशा प्रकारच्या संकटात्मक परिणामास पावते आणि ते परलोकी खरोखर विषय रूपानेच फलद्रूप होऊन उलटे. इथं तर नाहीच, पण परलोकी सुद्धा नाही. याच लोकी नाही त्याला त्याचा आनंद भेटत, तर परलोकाची काय आशा आहे? 18व्या अध्यायात परत अशी जोड. इथंच त्याला सुख नाही, पुढं काय? किंवा अजून यांनी युक्ती नाही, अजून 7व्या अध्यायात की काय परत आहे, ज्याचं ऐक धड नाही त्याचं पारतंत्रिक पुसशी काही. त्याच्या आजूबाजूला तशीच अर्थाची ओळ. इथंच त्याला काय भेटत नाही, त्याला पुढे काय भेटेल याची आशा आहे. कारण सर्व इंद्रियांचे लाड पुरवण्याकरता राजसुख असे अशा प्रकारच्या संकटात्मक परिणामास पावते आणि ते परलोकी खरोखर विषय रूपानेच फलद्रूप होऊन पडते. बघा, परलोकात सुद्धा काय विषय रूपानेच. इंद्रादिक पदाला गेला तरी काय सेवन करायला गेलाय? विषय सेवन करायला गेला ना, आत्म्याची गुण आहे त्याला. मग होता कोण तो? हंसो. त्यांनी एक सांगितलं होतं बघा त्या दिवशी होळीमध्ये त्या सहितांनी, हंसो. माझे माझे म्हणून करीत असे कष्ट उडाला तो हंस राहिले ते फळकट. आता हंस म्हणजे प्रत्येकाच्या आत्म्याबद्दल ते म्हणतात. आत्म्याकडे तेवढं ज्ञान आहे. आपला अंतरात्मा एक गोष्ट सांगत असतो आपल्याला, पण त्याच्यावर आपलं बहिर मन असतं ना, ते फरफटतं. कळतं हे नकोय आपल्याला, हे चूक आहे, पण तरी सुद्धा ते बहिर मन त्याला तिकडे घेऊन जातो. आत्मसुखाचा निर्णय ऐकत नाही आणि त्यावेळेला तो हंस. आणि फसल्यानंतर आहे ना शिक्षा मिळणार. आम्ही चेंबूर स्टेशनला नवीन रिक्षा माहित नव्हती, ती लावली ना गाडी, घेतलं पॅसेंजर, घाटकोपर चेंबूर मधून म्हणल्यानंतर इस्टोर निघालो. लगेच हवालदारनी साईडला गेले. काय झालं साहेब? इथं पार्किंग नाही, इथून पॅसेंजर उचलायचं नाही. मला माहित नव्हतं साहेब. माहित नव्हतं? ठीक आहे, मग फाईन भरा. आता काय होईल तुम्हाला? माहित होईल. शिक्षा ही भोगावाच लागते. त्याला म्हणतात का लल्लाटी लिहिले काळे गोरे पण धुतले. ते धरणच धरून बसत, पण ते धरणं बी सुटल धरणे. कारण तुम्ही चांगलं करा त्याचं फळ मिळणार, वाईट मिळणार त्याचं मिळणार, पण कोणाला मिळणार हे सांगतो, जो त्या स्टेपपर्यंत पोहोचला नाही त्याला हे सगळे. मग त्याला कर्माचा तुरुंगवास
संपला. राजा झाला राजा. कारण सर्व इंद्रियांचे लाड पुरवण्याकरता म्हणून जे धर्मरूपी मळा त्याचे स्वाधीन करतात, ते धर्म जाळून त्या राजा सुखात इंद्रियाकडून विषयाचा सोहळा भोगवतात. तेव्हा पातकास थारा मिळून ती बलवान होतात व ती नरकामध्ये त्या जागा करून देतात. कुठे घेऊन जातात त्याला? आणि परतंत्र जवळ जाय ही कीरतया आहे परी अहिक न लाहे भोग भोगू. बघा ह्या श्लोकात 16 अध्याय का बघा, इथलंच त्याचा हातातलं गेलं तर पुढचं काय. आणि त्याच्या पुढे म्हणतात बघा, तरी माशा लागी भुलला ब्राह्मण पाणबुडा रिगाला तेथेही पावला नास्तिक वादू. त्याचा धर्म त्याला कळाला नाही, त्या विषयाच्या माग लागला. कशामुळे? परतंत्रच त्याला इथंच नाही, ब्राह्मण कुटुंबात जन्माला आला, पण त्याला वाटायचं रोज मांसाहार खायला मिळावं रोज, घरात नाही ना होत. तो म्हणला आता मी काय करतो, कोळ्याच्याच जातीत जातो. कोळ्यांच्या संगतीत गेला. कोळी म्हणले असला नास्तिक आमच्यात नकोय, चल वय बाजूला, तुला नाही आम्ही आमच्यात घेणार. म्हणजे ना इकडं घर का ना कुत्ता, धोबी का ना घाटका घर, असं त्याची कंडिशन होती. तेव्हा पातकास थारा मिळून ती बलवान होतात व ती नरकामध्ये जसा त्याचा जागा करून देतात. ज्या हे लोकाच्या सुखाने परलोक हा असा घात होतो. इथलं जर प्राप्त करायला गेलो ना का ते सुट, हे सोड धरायला गेलो तर ते सुटन, ते धरायला गेलो तर हे सुटत. मग तिथं तुमच्याकडे आपल्याकडं शाश्वत कशात आहे ना, अशाश्वत काय निवाडा करण्याची बुद्धी त्यावेळेला देवानी द्यावी आपल्याला. आणि ती बुद्धी देण्यासाठी देवाकडे आपण निष्काम कर्मयोग केल्यानंतर तो परफेक्ट निर्णय देण्याची आपल्याला क्षमता निर्माण करू शकतो. हे पहा, जसे आरंभी मधुर लागणारे विष हे शुद्ध मात्र मधुर आहे खरे, ते शब्द. हे पहा, जसे आरंभी मधुर लागणारे विष हे शब्द मात्र मधुर आहे खरे, परंतु परिणामे त्याचे सेवन करणाराचा प्राण नाश करून मारकत्व खरे करते. तसे हे लोकीचे सुख आरंभी गोड असते व परिणामी कडू असते. विषय विषयाचे पडीपाडू गोड यांनी दुसरी काढली होती, पण त्याच्यात ही गेलो. विषय विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. ते साध्यंत जाण दुःख परी काय करती मूर्ख न सेविता न सरे. ते केल्याशिवाय त्यांना पर्याय नाही, त्याच्याकडे बुद्धी नाही ना मूर्ख. ती त्याच्या मागे नाही जायला पाहिजे, पण त्याच्या मागे जाणार ते. तरी महादोष केवी राहीन. संसार हा शब्द लटिका नाही का होणार जगामध्ये. भागवत मधली ओढ, विषयी कडू विषय तो गोडू जीवासी झाला. हा विषयाच्या मुळे नरक यातना भोगायला होता. अशीच भागवतामध्ये पण एक ओळ आहे, विषय विषयाचा पडीपाडू गोड परमार्थ कडू लागतो. पार्था ते सुख खरोखर केवळ रजगुणाचेच बनलेले राजस आहे असे म्हणून त्या सुखाला तू कधी स्पर्श करू नकोस. हो, आता हे तुम्ही घेणार, आपण ह्या ओळी घेणार आहे का? हा, म्हणून त्या सुखाला कधी स्पर्श करू नकोस. हो, अलर्ट, सावधान. किती ते किती? 94, 98 सांगितले ना, 98 पासून पुढे. ती सुख, अहो वेडा माणूस असू द्या तरी तो हंस आहे, वेडा माणूस असला तरी हंस आहे. त्याला कळालं पाहिजे. वेड कधी नदीत जाऊन उडी मारते का? अग्नीत हात घालतय का? तिथेही तो हुशारच आहे. त्याचं कर्म आहे ना, बाप बाप भाग्य सरेशी कर्म. जे सुख, श्लोक क्रमांक 39, जे सुख आरंभी व अंतिम आत्म्याला मोह पावणारे तमोगुणी सुख सांगतात. जे सुख आरंभी व अंती आत्म्याला मोह पावणारे, त्याच्यात फायदा नाही, पण आहे बरं का फायदा, याच्यात काहीतरी केलं पाहिजे बरं का. निद्रा, झोप, आळस, बेसावतपणा यापासून उत्पन्न झालेले ते तामस सुख असे म्हटलेले आहे. आणि अपेयाच्या पानाने अभक्षणाच्या भक्षणाने भोजनाने स्वैरिणी स्त्रीच्या संयोगाने जे सुख होत असते, किंवा ते सुख दुसऱ्यास घात करून ठार मारण्याने अथवा दुसऱ्याचे सर्वस्व हरण करण्याने किंवा भटाच्या स्तुती पाठकाच्या स्तुती पाठकाने अभिव्यक्त होते. सुखे विषयामध्ये अपेय, अभक्ष,
त्याच्यामुळं पण ते सुख हे नाश पावणार आहे, आपल्याला आपलं नुकसान करणार आहे. परत दुसऱ्याचं मारून मिळवलेलं सुख आता सुखकारक आहे, पण नंतर त्याचे परिणाम, म्हणून वाल्या कोळ्यामध्ये परिणाम झाला, सुटला त्याच्यातून. त्याला कळालं आता सुख आहे पण नंतर. आणि आता त्यांना पहिलं दुःख भेटलं, मुंग्यांचं वारुळ अंगावर झालं म्हटले म्हणल्यानंतर काय. पण अशी भक्ती केली, अशी भक्ती केली, तर टोनप्याला फुटली पानं. लाकूड जे हातात होतं ना, दांडका कुऱ्हाडीचा दांडा, तोच त्याने असा खावला तिथं आणि बसला लगेच ध्यानाला. तर त्या टोनप्याला लाकडाला ना शेंडा न बुड, त्याला पानं फुटली. तर त्यांची काय कंडिशन होईल. एका सीतेकडे भात, त्याच्यावरून कळायचं याच्यात जर हा परिणाम आहे तर त्याच्या मुख्य स्वतःमध्ये काय परिणाम झाला असेल. इथे नंबरला होता. हा, जे सुख आळसाने वाढते किंवा निद्रेमध्ये जे अनुभवास येते आणि ज्या सुखाच्या आरंभी व शेवटी आपल्या कल्याणाच्या आत्मसुखाच्या मार्गाविषयी भुरळ पडते, शुद्धी ही नसते, काय आपलं हित काय अहित काय हे सुद्धा कळणार नाही, एवढं त्या याच्यामध्ये तो व्यस्त. आता ते सुख आहे, त्याला ते सुख वाटते, पण ते परिणामी दुःख आहे. ते सुख अर्जुना सर्वोत्तपरी तामस आहे असे तू जाण. ही कथा मी फार विस्ताराने सांगत बसत नाही, हे सांगायला सुद्धा जड जातं, जड. साधूंना नको 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 त्या गोष्टी बोलायला नको, त्यांच्या तोंडाला कुलप बसतात, अशा विषय बोलायचं म्हण नको म्हणणार. ती सुख सर्वोत्तपरी तामस आहे असे तुझा, आणि ही कथा मी फार विस्ताराने सांगत बसत नाही, कारण तामस सुखाला सुख अशी संज्ञा देणे असंभाव्य आहे. अशा प्रकारे सुखास कारणीभूत असणारे जे कर्म ते त्रिविध प्रकारचे असल्यामुळे त्याचे फल जे सुख तेही 3 प्रकारचे झाले आहे, ते तुला यथाशास्त्र स्पष्टपणे सांगितले. दुर्योधनाने शेवटची इच्छा काय विचारली होती, त्याला विचारले शेवटची इच्छा काय, म्हणला पांडवांचं कुळ, ते 5 पांडव जिवंत नाही राहिला. आणि ते येड सर्किट, ते बामणाचं कार्ट, त्याला अक्कल पाहिजे ना. शेण खातो का सत्संगाला येऊन सुद्धा, ब्राह्मणाच्या पोटी आलेला आहे तरी पण ते सांगतो. ब्राह्मण म्हणजे इतका शांत असतो, त्याच्यावर परशुरामाने ओळख केली कर्णाची, म्हणतो ब्राह्मण आणि माझ्याकडून विद्या घेतो. आणि भुंगा चावला तर, अरे माशी चावली तर आय आय करील ते ब्राह्मण, आणि भुंगा सहन करतो. सगळ्यात जर मलूल माणूस आहे तर ब्राह्मण आहे. आणि तो झोपेत असणाऱ्यांना मारतो. मग त्याला त्याच्यात आनंद भेटला का नाही दुर्योधनाला, किंवा यांना सुद्धा मारलं तर त्या 5 पांडवांना, मग ते सुख झालं त्याला. पण ते सुख कसं आहे, तर दुर्योधन तर गेला नरकात, पण हे अजून याला शरीर सुद्धा नाही मिळालं, ते टाकता नाही येत, दुसऱ्या योनीत पण जाता नाहीत, असं भरकटतोय तो अश्वत्थामा. त्याला मारलं नाही, काय नीतिमत्ता जपतात संत. ब्राह्मणाला नाही मारायचं. शिवाजी महाराज बघा, त्या अफजल खानाचा जो वकील होता त्याला म्हणले जा जा तुला सोडून देतो, तो ब्राह्मण आहे, मी हत्यार नाही उचलणार. पण नाहीच ऐकलं त्यांनी, नाही म्हणले. अरे कृष्ण म्हटले याला मारायचं नाही. आणलं पकडून, ती आई आहे द्रौपदी, म्हणते नका मारू याला. काय तिच्या आईचं नाव आहे अश्वत्थामाच्या, द्रोणाचार्याच्या पत्नीचं नाव काय, तिला दुःख होईल, तुम्ही तिला नका मारू, मी माझ्या 5 बाळाचं दुःख भोगते, नका. मग देव म्हणला शिक्षा तर झालीच पाहिजे. त्याचा इथला जो मणी आहे तो काढून टाकला, आणि आता असा भरकटतोय, त्या वेदना त्याला सारख्या सतवत. द्रौपदी पण म्हणली ना, ती 5 पांडवांना माझी 5 पोरं मेले, मला काय दुःख झाले, मला कळतं त्याच्या आईला काय होईल. मग सांगा म्हणतात त्या प्रकार त्यालाही तिथं सुख मिळालं ना, पण ते सुख कसं आहे, तमोगुणी सुख आहे प्रकारचे असल्यामुळे त्याचे फळ सुख हे 3 प्रकारचे झाले, ते तुला यथाशास्त्र स्पष्ट सांगितले. ते करता कर्म व कर्मफल ही जे केवळ एक त्रिपुटी आहे, त्या त्रिपुटी वाचून या स्थूल सूक्ष्म रूप जगात दुसरे असे काहीच नाही. आणि अर्जुन, या पटात जसे तंतूच गुंपलेले असतात तशी त्रिपुटी पाहू गेला असतात 3 गुणांनी भरलेली गुंपलेली आहे. बघा आता या पण ओळी कशा पाठवल्यात, पण ह्या गुंताच्या सांगितल्या, पैपटत्व तंतू नव्हे. त्याप्रमाणे बघा 12 नंबरची ओळ काय आहे, ते करता कर्म कर्मफळ हे त्रिपुटी एकी केवळ वाचुनी काहीच नसते स्थूल सूक्ष्मी, आणि हे त्रिपुटी ही गुण करी किरटी गुंफिली असे पटी तांतुवी जैसी. हे तंतुनी एकमेकत्र आहे. काय काय त्रिपुट्या आहेत, कर्म, नंतर कर्ता कर्म, कर्ता कर्म आणि
कर्मफळ याच्याशिवाय जगात तिसरं काहीच नाही. आणि ते गुंतलेले. श्लोक क्रमांक 40. जे इथले सांगितले कोणत्या घ्यायचे, याच्यातले एक पण नाही घ्यायचे, तमोगुणाचं नको. जे या 3 प्रकृतीजन्य गुणांनी सोडलेले असेल असे ती सत्व असा प्राणी या पृथ्वीत अथवा स्वर्गातील देवात नाही. या 3 गुणांनी सगळं चाललेलं आहे. म्हणून हे लक्षात ठेव की प्रकृतीच्या कार्यात या सत्वाधिक 3 गुणांनी गोविली बद्ध झालेली नाही अशी कोणतीही वस्तू या लोकी, या स्वर्गलोकी, या लोकी अथवा सर्वलोकी आहे असे नाही. या जगामध्ये हे सगळ्या तिन्ही, स्वर्गातही त्यांनाच गुंतवलेले आहे आणि मृत्यू लोकात या 3च गुणांनी सगळं चालू आहे. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. लोकरी वाचून कांबळा घोंगडी कोठली होणार, व माती वाचून गोळा कसा होणार, अथवा पाण्या वाचून लाटांना होणे वा अस्तित्व असणे आहे काय. त्याप्रमाणे अर्जुना गुणसंबंधाचे न बांधता या सृष्टीच्या रचनेमध्ये निर्माण होणारा असा खरोखर कोणी प्राणीच नाही. काय हाणार आहे का होणार आहे तिकडं? होणारा करा. या अस्तव हे सर्व जग पदार्थ 3 गुणांनी केवळ रचलेले आहे असे समज. या 3 गुणांची शक्ती इतकी अचाट आहे की त्या गुणांनी देवाच्या पाठीमागे एकाच देवाचे ब्रह्म विष्णू महेश असे 3 प्रकार लावले आहेत. बघा त्या दिवशीची ओळ. ब्रह्मदेवापासून चिलटापर्यंत या 3 गुणांनीच नाचवी चालवलेली आहे. आणि लोकांचे 3 लोक स्वर्ग मृत्यू पाताळ हे देखील गुणांनीच केले आहेत. आणि 4 वर्ण यांची कर्मे ही देखील गुणामुळेच निर्माण झालेली आहे. किती नंबर ओळ होती? 17 का? गुणी देवा त्रय लाविली, गुणी लोकी त्रिपुटी पडिली, चतुर्वर्णा घातली सिनानी उळी गे. या लागी हे सकळ 3 गुणांचेच केवळ घडले आहे निखळ ऐसे जाण. गुणी देव त्रयी लाविली, गुणी लोकी त्रिपुटी पाडिली, चतुर्वर्णा घातली सिनाने उळी गे. 17 नंबरची ओळ घ्यायची. किती? 817 नंबरची. बघा, क्षत्रिय तरी का म्हणावं लागलं याला? त्या गुणामुळे म्हणावं लागलं. ब्राह्मण का म्हणावं लागलं? गुणामुळं. 4 वर्ण आणि 3 लोक आणि 3 दैवत ब्रह्म विष्णू हे सुद्धा गुणांमुळे झालेले. श्लोक क्रमांक 41. हे अर्जुना, ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य यांची व शूद्रांची कर्मे मायेपासून उत्पन्न झालेल्या सत्वाधिक गुणांनी अत्यंत विभागलेली आहेत. याच्यातलं एक वाक्य विचारणार आहे, त्याचं उत्तर पाहिजे. हे अर्जुना, ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य यांची व शूद्रांची कर्मे मायेपासून उत्पन्न झालेल्या सत्वाधिक गुणांनी अत्यंत विभागलेली आहेत. आपला जो स्टडी आहे, आपला जो अभ्यास आहे, त्याच्या संबंधाने बोलणे. काय याच्यात विशेष वाटलंय तुम्हाला? हे अर्जुना, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची व क्षुद्रांची कर्मे मायेपासून उत्पन्न झालेल्या सत्वाधिक गुणांनी अत्यंत विभागलेली आहेत. शिंदे साहेबांना सापडलं वाटतं सत्वाधिक. शिंदे, काय सापडलं तुम्हाला? माया. मायेमुळे 3 गुण. मायेमुळे हे लचाण आणि माया तिचं नावे आहेच नाही. आहे नाही, मग आम्हाला एवढी का पळवते? पळवणार. तुम फसेगे तो हम आपको फसाएंगे. हो, फसवणार ती. तिचं तेवढंच काम आहे. माया म्हणजे काय? रशी असताना काय दाखवतोय? साप. नवरत्नांचा हात पडलेला आहे, पण आता याच्या डोक्यात मागची भीती आहे. मागच्या वेळेला गेलो पकडायला तर रशीच्या ऐवजी निघाला साप. आता याच्या डोक्यात आहे आता नवरत्नाचा हार आहे, पण आता काय समजतो? काय की जे त्याची तैशी बुद्धी नव्हे. किती मार काय वाय त्याच्यामध्ये. मायेपासून उत्पन्न झालेल्या सत्वाधिक गुणांनी माया, अविद्या, प्रकृती, अज्ञान, 5वे एक रात नेहमी कल्पना. ही एकाचीच नाव आहे. कल्पना, माया, अविद्या, अज्ञान आणि प्रकृती. आणि ही 5ही पण येत नाही. यांची नाव एवढी डेंजर आहे, पण यांच्यात ताकद नाही. पण कोणा पुढं? शूर विरळ्याच्या पुढं ताकद नाही. आणि फसणार आहे त्याला नादीच लावणार आहे. ते 4 वर्ण कोणकोणते आहेत असे जर तू पुसशील तर ज्या वर्णात ब्राह्मण हे मुख्य श्रेष्ठ आहेत, अग्रगणी आहेत,
म्हणून जर एखादा म्हणला ना, ओ मी ब्राह्मण आहे, तू येडा आहेस येडा, आपण येडा हा तू ब्राह्मण नाही. दुसरा म्हणला आम्ही क्षत्रिय आहे, दुसरा म्हणतो मी वैश्य आहे, तिसरा म्हणतो मी शूद्र आहे. आणि तुम्ही म्हणणार हे तुम्ही हे एक पण नाही, मग काय आहे तुम्ही? शुद्ध ब्रह्म चैतन्य. आणि मायेमुळं त्याला ब्राह्मण म्हणावं लागलं. तैसा नाम रूप समंदू जाती क्रिया भेदू हा आकाराशी प्रवादू. वस्तूशी नाही ना, आपण दृष्टी कशावर ठेवायची? वस्तूवर का आकारावर? आपली दृष्टी कशाला पाहिजे? कशावर पाहिजे? हो, इतके दुसरे जे क्षत्रिय बघा, पहिले काय सांगितले, कोणकोणते चार पुशील तर ज्यात ब्राह्मण हे मुख्य श्रेष्ठ अग्रगणी आहेत. तर दुसरे जे क्षत्रिय व वैश्य हे दोन वर्ण तेही ब्राह्मणांच्याच बरोबरीचे मानावेत, कारण ते वैदिक कर्म करण्याचे अधिकारी आहेत. हे धनंजय, चौथा जो शूद्र वर्ण आहे त्याला वेदाचा अधिकार संबंध नाही, तरी त्याची वृत्ती तीन वर्णाच्या अधीन आहे. ही वाक्य याच्यावरच ऑब्जेक्शन येण्यासारखी. आणि देवानी ते समजून घेतलं आणि म्हणून मागचा जो उन्हेपणा होता तो भगवद्गीतेमध्ये काढून टाकला. आणि मग या रे याती भलती नारी नर, भलती माणसं असली तरी चालतील, कारण ते अधिष्ठान पाहतात. बघा वेद, म्हणून वेद सुद्धा त्रिगुणात्मक आहे. त्यांनी स्त्रिया आणि शूद्रांना डावललं होतं, पण तो कमीपणा गीतेने भरून काढला. नाही, मागची चूक सुधरवून घेतली. अहो, त्या ब्राह्मणादी तीन वर्णाच्या सेवा वृत्तीच्या निकट सानिध्यामुळे त्यांचं कल्याण होईल. पण त्यांनी तिघांच्या अंडरटेकिंग राहायचं, त्या ब्राह्मणाच्या, क्षत्रियाच्या आणि वैश्याच्या. मग त्यांचं ऐकता ऐकता वैश्याचं ऐकलं तर व्यावहारिक पोटपाण्याचा बंदोबस्त होईल, क्षत्रियाचं ऐकलं तर आलेली आपत्ती निवारण होईल, आणि ब्राह्मणाचं जर ऐकलं तर न्याय नीती आत्मज्ञान मिळू शकतं. ब्राह्मण त्याला म्हणतात, एकनाथी भागवतात ब्राह्मण कोणाला म्हटलेलं आहे? जो ब्रह्म जाणतो त्याला ब्राह्मण म्हणतात. अहो, त्या ब्राह्मणाधिक तीन वर्णाच्या सेवानिवृत्तीच्या निकट सान्निध्यामुळे त्यांची सेवा करता करता त्यांच्या जवळीक साधता साधता त्रिवैणिकां बरोबर शूद्र देखील एक चौथा वर्ण झाला. जसा फुलाच्या संगतीने असलेल्या दोराचाही थोर श्रीमंत लोक स्वीकार करतात, तशी श्रुती द्विजांच्या संगतीमुळे शूद्रांचाही स्वीकार करते. फुलं गळ्यात घालायची का धागा बाबाच्या गळ्यात घालायचा? पण फुलांबरोबर बाबाच्या गळ्यात काय पडला? धागा पडला. तसे या तिघांच्या मुळे शूद्र पण धरून गेला. पार्था कोण सांगा बरं एखादं उदाहरण. एका ब्राह्मणाच्या घरी चोखा मेळा महाराज कामाला होते, आणि ते रोज येणार पाणी बिनी भरून जायचं. काम लई सांगतात, तुम्हाला सांगतो लई काम सांगणार, कष्ट त्यांना इतकं काम, पण ते झटाझट करायचे. त्यांच्या बायकोला पण ती सेटाने एवढे काम सांगायचे ना, ती गरोदर बाई तरी तिला आहे ना जास्त काम सांगायचे. तेव्हा तिने तिच्या मालकाला सांगितलं, ती मालकीन मला लय त्रास देते, लय काम. जाऊ दे ग, देव आपल्याला तेवढंच ओझ देणार जेवढं जाणार तेवढं. असं म्हणजे मला एवढं जाणार आहे, मग मी काकू करायची गरज नाही. नाही, मग ती बाई तर 50 किलो 60 किलो 100 किलोची गोणपट्ट पण उचलायला लावायची, तरी ती म्हणायची हे मला जाणार आहे म्हणून देवानी मला हे काम दिलं एवढी. मग ती कामं सगळे आटोपली का तो पाळण्यात बसून असायचा ब्राह्मण, आणि मग असे ते म्हणायचे, सांगा ना आम्हाला न्याय नीती मत्ता, सांगा ना जरा दोन गोष्टी देवाच्या ब्राह्मणांना. मग ते पाळण्यातून झोपाळा घेता घेता सांगायचं. एक दिवशी त्याला कंटाळा आला होता. तो म्हणला, रोज रोज काय मीच सांगायचं का, तू सांग ना एखाद दिवशी. असं घडघड बोलायला लागलं. कोणता अभंग बोलले असतील ते? उस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुलला वरिल्या रंगा. कमान डोंगी परी तीर नाही डोंगा, काय भुलला वरिल्या रंगा. नदी डोंगी परी तीर नाही डोंगा, काय भुलला यावरील. चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा. त्या बामणाने खाली उडी मारली. थांब, लगेच पेन बिन घेऊन लिही, तू बोलन मी लिहितो, तू बोलन मी लिहितो. तैसा मी जातीचा शिंपी, अशी उपमा जातीची देऊ नये. पण तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जातीसाठी खावी माती, नाही हे तवच विवंचना घडी. भवा चंदन खैर आणि अजून म्हणून कुळ उत्तम नव्हे, जाती अंतेज व्हावे परी पशूंच्या वरी वरी देहाचे नावे पशूंच्या भीतरी. पशु झाला गजेंद्र, त्याचं काम झालं.
नकराचं काम झालं, आपलं तर 100% बाबा करणार. बाबांनी आता कॉन्ट्रॅक्ट उचललेले काय, मी नाही करणार, मी थकलो, मी तुला उचलून नेईन. भागलिया मज वाहतील कडे, त्यांची येणे जोडे सर्व सुख, आता रस्त्यात सोडणार नाही. हा. तर ज्याप्रमाणे पती कुठे आलो होतो, 22 वेळ चालली होती ना. जसा फुलांच्या संगतीने असलेला दोऱ्याचाही थोर श्रीमंत लोक स्वीकार करतात, तशी श्रुती विजांच्या संगतीमुळे शूद्रांचाही स्वीकार करते. पार्थ आता अशी, बघा ना, अजून एक उदाहरण सांगतो. निघाले न स्वर्गारोहणला, नकुल पडला, द्रौपदी पडली, सहदेव पडला, भीम पडला, अर्जुन भीम पडला, फक्त एकटा धर्म राहिला आणि त्याच्याबरोबर एक पुत्र. म्हणले बसा महाराज. आता आपल्याला म्हटले बसा गाडीत महाराज, तर आपण शेजारच्या लावणार, टाटा येतो हा, तू भेट मला तिकडं स्टँडला भेट. ते कुत्र्याला म्हणले बस गाडी, ते म्हणले कुत्र्याला आम्ही घेणार नाही, ते म्हणले कुत्र्याला आम्ही घेणार नाही तर आम्ही बी तुमच्या गाडीत बसणार नाही. बरोबर काय असेल त्याच्याबरोबर. तर श्रीपाद बाबा म्हणले तुम्हाला माहितीये का, ती कुत्री जर वरडायला लागली तर वर तोंड का करून विवतात. ते म्हणतात आमचा एक जोडीदार वर गेलाय, तो अजून कसा खाली आला नाही. श्रीपाद बाबांचं स्टेटमेंट या, वर गेलेला अजून खाली आलं नाही. पार्थ आता अशी ही 4 प्रकारांनी या 4 वर्णांची व्यवस्था केली झालेली आहे. आता त्या त्या वर्णाच्या कर्म मार्गाचे म्हणजे त्यांची कर्मे कोणती ते भेद तुला स्पष्ट सांगतो, की ज्या गुणांनी ते 4 वर्ण जन्म मृत्यूच्या कात्रीतून संकट चुकून ईश्वराप्रत प्राप्त होतात. बघा, जर पाण्यात पडलोय ना, पाणी माग सारलं तर तरतो माणूस, आणि पाण्याला जर लात नाही मारली तर ते लात घालून आपल्याला आतमध्ये घेऊन जात. म्हणतात की ज्या गुणांनी त्या चारी वर्ण जन्म मृत्यूच्या कात्रीतून संकट चुकून ईश्वराप्रत प्राप्त होतात. आत्म्याच्या आश्रयावर असणारी जी प्रकृती, तिच्या या सत्वाधिक 3 गुणांनी 4 वर्णाला 4 ठिकाणी कर्मे वाटून दिलेली आहेत. कोणाच्या सत्तेवर आश्रयावर आहे ती प्रकृती, आत्म्याच्या 25 क्रमांक. जी आत्मप्रकृतीची ही गुणी सत्वाधिक ही कर्मे चौघा चौठाई वाटिली वर्णा. 24 आणि 25 घ्यायचे हा. ज्याप्रमाणे बापाने मिळवलेली संपत्ती मुलाला वाटून द्यावी, किंवा सूर्याने वाटसरूस त्याचे त्याचे मार्ग दाखवून द्यावेत, अथवा स्वामीने सेवकास त्यांच्या अधिकारांरूप भिन्न भिन्न व्यवहार वाटून द्यावेत, त्याप्रमाणे प्रकृतीचे जे 3 गुण त्यांनी कर्माचा विस्तार करून त्यांची 4 वर्णाच्या ठिकाणी वाटणी केली आहे. त्या ठिकाणी सत्वगुणाने आपल्या समविषम भागाने न्यून अधिकतेने ब्राह्मण व क्षत्रिय दोघे वर्ण अधिकारी उत्पन्न केले, आणि प्रधान रजोगुण व त्या साह्यभूत काहीसा सत्वगुण मिळालेला आहे. त्या मिश्रणाने वैश्य वर्ण जे लोक निर्माण केले, व रजोगुण पण त्यात तमोगुण मिसळलेला आहे, त्या मिश्रणाने शूद्र वर्ण निर्माण झालेले आहे. म्हणून हे सख्खे भाऊ आहेत एका पिंडाचे, कोण, क्षत्रिय आणि ब्राह्मण. म्हणून ह्या विद्येचा अधिकार ब्राह्मणाला पण तेवढाच आहे जेवढा क्षत्रियांना आहे तेवढा. म्हणून राजविद्या राजगुह्य योग अशा प्रकारे ते प्रबल, कारण ते एका थोडासा त्याच्यामध्ये रजोगुण त्या ब्राह्मणामध्ये जास्त सत्वगुण आहे, नॉर्मल तम आणि रज आहे म्हणून तो ब्राह्मण. क्षत्रियामध्ये ब्राह्मणापेक्षा थोडासाच फक्त सत्वगुण कमी आहे आणि रजोगुण आणि तमोगुण आहे, त्यामुळे तो ह्याच्यात, आणि हे दोघं त्याच्यामुळे रजतम त्यांच्यामध्ये जास्त असल्यामुळे अशा प्रकारे हे प्रबुद्ध एकच प्राणी मात्रांच्या समुदायात, बघा एकच प्राणी मात्र पण 4 केले, एकच आईच्या उदरातून आलेले 4 भाऊ, पण एक शेतकरी आहे, एक मोठा साहेब झालेला आहे, एक कुली झालेला आहे, आणि एक भीक मागतो नाही तर साधू झालेला आहे. त्याप्रमाणे अशा प्रकारे प्रबुद्ध एकच प्राणी मात्राच्या समुदायात या 3 गुणांनी असा 4 प्रकारचा भेद केला आहे असे तू समज. मग आपली ठेवलेली वस्तू जशी दिव्याच्या उजेडाने सहज दिसते, तसे गुणांनी वेगवेगळे झालेले कर्म शास्त्र स्पष्टपणे दाखवते. बघा 31 नंबरची ओळ. मग आपुले ठेवले जैसे आयतेची दिपे दिसे, गुण भिन्न कर्म तैसे शास्त्र दावी. 31 एक का बघा 30 पण घ्यायची आणि 31 पण घ्यायची. 27 घेतलेली,
तैसी प्रकृतीची गुणी जाया कर्माची वेलाने केली चौवर्णी चौग. ठीक आहे, ही राहू द्या. 30 आणि किती सांगितली? 31. हे श्रवण सौभाग्य संपन्न अर्जुना. कशातला संपन्न आहे? सौभाग्य संपन्न. चांगलं ऐकायला भेटलं का समजायचं आपण काय? श्रवण सौभाग्य संपन्न अर्जुना. तेच कोणत्या वर्णाला कोणते विहित कर्म आहे व त्याचे लक्षण काय आहे हे तुला आता सांगतो. इथं म्हणतात पण आपण उद्या पाहूया. 32 क्रमांक 832 क्रमांकाच्या ओळीला बघा. 1800 किती आहे? 33 आहे ना. 1815 16 आहे, म्हणजे आता 1000 ओळी राहिल्यात आपल्याकडे फक्त. असो. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 41 आणि ओवी क्रमांक 832 ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती महाराज सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. आता विश्वास मुझे देवे ते भाग्यज्ञ दोषावे दोषोनी मर्यावे फसाय गाणे. हे कांची व्यंकटी सांडू दया सत्कर्मी अतिवाढ. होता परस्परे जरो मैत्रीवांचे दुरितांचे तिमिर धाव. विश्व सधर्म सूर्य पाव जो देवांचे तो तेला हो प्राणी जात. वर्षक सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडळी. अनवत भूमंडळी भेटुला होता चला कल्पतरुचे आरव. चेतनाची पामणीचे गाव प्रबोधते आरव पियुषांचे. चंद्रमेचे आरामचन माकंदचे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जना स्वयंभू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होई त्रिलोकी. भजयुगादी पुरुषी अखंडित आणि घंटोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय भवावेची एक मने श्री विश्वेश्वराहो. भाव होईल दान बसावो हे देव ज्ञान देव सुखिया झाला.